कोणाला म्हणायचं नागरिक? हा, भारतामध्ये फक्त भारताचेच नागरिक येतात का? हा, परकीय नागरिक पण येतात ना. सामान्य निवासीमध्ये दोन प्रकारच्या नागरिकांचा समावेश होतो. दोन प्रकारचे, बरोबर. एक एलियन ज्यांना आपण परकीय म्हणतो, आणि एक सिटीजन जे आपले नागरिक आहेत. ठीक आहे ना. एलियन म्हणजे काय, परग्रही नाही का, म्हणजे जे आलेले आहे आपल्याला दुसऱ्या देशातून. ठीक आहे, त्यांचा समावेश होतो. आता आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं होतं, काय सांगितलं होतं? नागरिकत्व आपण कुणाकडनं घेतलं? अमेरिकेकडनं घेतले. आपल्याकडे एकेरी नागरिकत्व आहे, अमेरिकेकडे दुहेरी नागरिकत्व आहे. आपण एकच, म्हणजे त्यांचं राज्यांचं वेगळं असतं, केंद्राचं वेगळं असतं. अमेरिकेच्या बाबतीमध्ये आपल्याकडे म्हणजे एकेरी नागरिकत्व आहे. केंद्र, राज्य, केंद्रशासित प्रदेश असं वेगळं नागरिकत्व नाही, आणि ते आपण ब्रिटनकडून घेतलेलं आहे, बरोबर ना. कुणाकडून आपण काय घेतलेलं आहे यावरती आपलं लेक्चर झालेलं आहे, बरोबर आहे ना. मग वाचलं नाही का तुम्ही? का वाचत नाही तुम्ही? वाचाल तर वाचा. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशनच्या भाग 2 मध्ये आर्टिकल किती आहे? 5 ते 11. भारतामध्ये एकेरी नागरिकत्वाची पद्धत आहे. एकेरी नागरिकत्व जे आपण ब्रिटनकडनं घेतलेलं आहे. हे आता कुणाकडनं काय घेतलंय तुम्हाला माहित पाहिजे होतं. शक्यतो वेगळं नागरिकत्व नाही, राज्याचं. अमेरिकेच्या बाबतीमध्ये अशा जगामध्ये काही देश आहे की तिथं दुहेरी नागरिकत्व आहे. ठीक आहे ना, खास करून अमेरिका. जनरली आपल्याला जर प्रश्न विचारला तर तो अमेरिकेच्या बाबतीमध्ये विचारला जातो या टर्म्समध्ये. एकेरी नागरिकत्व भारताने घेतलं, ते ब्रिटनकडनं घेतलं. अलग लक्षात. ब्रिटनमध्ये जशी पद्धत आहे एकेरी नागरिकत्वाची, आपल्याकडे एकेरी नागरिकत्व आहे. परंतु अमेरिकेत जर बघितलं तर राज्याचं वेगळं आणि केंद्राचं त्यांचं वेगवेगळं आहे. ठीक आहे. आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं मेन्शन केलेलं नाही बरं का की नागरिकत्व कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं. हे सर्वस्वी जबाबदारी आपल्या घटनाकर्त्यांनी कुणावरती सोपवलेली आहे? संसदेवरती, बरोबर आहे. त्यासाठी संसदेने एक कायदा केलेला होता. कोणता? सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट, म्हणजे ज्याला आपण CAA, नागरिकत्व कायदा आपण त्याला म्हणतो. त्यामध्ये आता मॉडिफिकेशन 9 वेळेस झाले आतापर्यंत. ठीक आहे. ज्या ज्या वेळी गरज पडली ना त्या वेळेस आपण त्यामध्ये मॉडिफिकेशन आणण्याचा प्रयत्न केलाय. नवीन गोष्टी त्यात ऍड करायच्या होत्या, कळलं. म्हणजे ज्यांना कुणाला नागरिकत्व पाहिजे वेळेनुसार त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. आता पण आपण केलंय ना CAA, त्यावरनं बरंच वादंग झालं आपल्याकडे, बरोबर. की नागरिकत्व कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं हे सर्वस्वी कोण ठरवणार? संसद. आणि ही जबाबदारी घटनाकर्त्यांनी कुणावर टाकलेली आहे? संसदेवरती टाकलेली आहे ना. आपण बघितलंय की CAA 1955 आतापर्यंत किती वेळा दुरुस्ती झाली? जवळपास 9 वेळा याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे. 9 वेळा. ठीक आहे. या कायद्यानुसार जे 5 टर्म्स आहेत, म्हणजे काय? जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृती आणि प्रदेश सामीलीकरण, बरोबर ना. अशा 5 पद्धतीने नागरिकत्व दिलं जातं. आणि नागरिकत्वाची समाप्ती पण कशा पद्धतीने केली जाईल हे पण यातच सांगितलेलं आहे. अलग लक्षात. म्हणजे ते मिळवणं तर ठीक आहेच, आणि हे पण समाप्ती पण त्यातच सांगितलेली आहे. नंतर तुम्हाला सांगेलच. शेवटी याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. इथपर्यंत कळलं का तुम्हाला? म्हणजे यात खास काही नाही, फक्त एवढंच तुम्हाला माहित पाहिजे की बाबा नागरिकत्व ठीक आहे भाग 2 आर्टिकल 5 ते 11, बरोबर. आणि आपल्याकडे एकेरी नागरिकत्वाची पद्धत आहे जी की आपण ब्रिटन करून घेतलेली आहे, म्हणून मी इथं UK लिहिलेलं आहे. ठीक आहे.
त्यानंतर नागरिकत्व कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या म्हणजे घटनाकर्त्यांनी कुणाला दिलेली आहे, संसदेला. कलम 11 आहे, ते मी नंतर सांगणारच आहे तुम्हाला. ठीक आहे. आता भारतीय नागरिक आणि परकीय नागरिक असे दोन भेद जे केले जातात ना, ते कसे केले जातात आणि भारतीय नागरिकांना कोणते हक्क आणि परकीयांना कोणते हक्क मिळतात ते तुम्हाला माहित पाहिजे. पेपरच्या अँगलने तिथं प्रश्न विचारला जातो. तो अँगल तुम्हाला माहित पाहिजे की यावरती कसा प्रश्न फ्रेम होऊ शकतो. शुभम, पुढे जागा भरपूर आहे. पहिल्यांदा आपण भारतीय नागरिकांच्या बाबतीत बघूया. कॉन्स्टिट्यूशन मध्ये असे काही मूलभूत हक्क आहेत ते फक्त भारतीय नागरिकांनाच प्राप्त होतात. बरोबर. कोणकोणते? आर्टिकल 15, 16. आता ज्यावेळेस आपण फंडामेंटल राईट शिकणार आहोत त्यावेळेस हे सगळं डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 15 काय, 16 काय, 19 काय, 29 काय आणि 30 काय. जनरली तुम्ही जर वाचलं असेल तर तुम्हाला माहिती आहे राईट्स काय. 15 काय तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे धर्म, वंश, जात, लिंग भेदभाव केला जाणार नाही. अलग लक्षात. परकीय नागरिकांच्या बाबतीत होऊ शकतो का? जर हा राईट्स फक्त भारतीय नागरिकांनाच अवेलेबल आहे हे राईट्स, तरी तर परकीय नागरिकांच्या बाबतीत होऊ शकतो का? पॉसिबिलिटी आहे ना, तिथं कुठं सांगितलेलं आहे का? पण आपण करतो का? म्हणजे अतिथी देवो भव. बरोबर आहे ना. म्हणजे आपण आपली संस्कृती वेगळी ना रे, त्यामुळे आपण परकीय नागरिक जरी आले तर ते कोणी आमची कोणतरी नातेवाईक आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो ना. म्हणजे आपण सगळे बरोबर आहे का नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की आर्टिकल 15 कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. कशावरून? जन्म, वंश, जात, लिंग काय असेल ते सगळं. आर्टिकल 16 काय? सार्वजनिक नोकऱ्याची समान संधी ही फक्त कुणाला मिळेल? भारतीय नागरिकांना. आर्टिकल 19 काय? तर स्वातंत्र्य. ते 6 स्वातंत्र्य आहे ना, बरोबर आहे की नाही. ते कुणाला असतील? म्हणजे भाषण, संचार, संघटना, अजून व्यवसाय, अजून संचार आणि वास्तव्य. ठीक आहे. हे जे महत्वाचे 6 स्वातंत्र्य आहे ना ते पण कुणालाच आहे? फक्त भारतीय नागरिकांना. आणि 29 आणि 30 जे आपल्याकडे मायनॉरिटीज आहेत त्यांना जे शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क दिलेले आहेत ते कुठे आहे? आर्टिकल 29 आणि 30 मध्ये केलेले आहे. अलग लक्षात. ते व्यवस्थित आता डिटेल्स मध्ये आपण तिकडे अभ्यासणार आहोत, कारण एक आर्टिकल सांगायला जरा वेळ लागणार, कारण त्यातले डिटेल्स टर्म्स आपल्याला अभ्यासायचे आहे. फक्त आता इथे एवढंच लक्षात ठेवा की आर्टिकल 15, 16, 19, 29 आणि 30 हे फक्त कुणाला आहे? भारतीय नागरिकांनाच आहे. आणखी भारतीय नागरिकांना काय आहे की काही सार्वजनिक पद आहे. आता आपल्या देशामध्ये सार्वजनिक पदे कोणकोणती आहेत? जे तुमचे प्रेसिडेंट असेल, PM असेल, व्हाईस प्रेसिडेंट असेल, गव्हर्नर असेल, CM असेल, म्हणजे जे महत्वाचे पद आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, सगळे महत्वाचे पद भूषवण्याचा अधिकार कुणाला आहे? फक्त भारतीय नागरिकांना. ठीक आहे ना. इतर बाबतीमध्ये केंद्र सरकार निर्णय घेतं. ठीक आहे. ते काय आपल्याला आता PhD करत बसायचं नाही. एक्झाम ओरिएंटेड जेवढं महत्वाचं आहे तेवढं आपण घेत चालू. ठीक आहे. सार्वजनिक पदे म्हणजे महत्वाची सार्वजनिक पदे. त्यात कोण कोण येतं? राष्ट्रपती येतात, पंतप्रधान येतात, उपराष्ट्रपती येतात, गव्हर्नर, चीफ मिनिस्टर्स. ठीक आहे ना. त्यामध्ये तुमचे सर्वोच्च न्यायालयाचे
सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, देशाचे अटर्नी जनरल म्हणजे कोण, महान्यायवादी, राज्याचे ॲडव्होकेट जनरल कोण, महाधिवक्ता, अशी महत्वाची पदं जे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पिलर म्हणून आहेच की, कारण आर्टिकल आहे ना, प्रत्येक आर्टिकल मध्ये मेन्शन केलेलं आहे त्या पदाची नोंद, बरोबर आहे का? त्यामुळं ते सार्वजनिक पदे फक्त भारतीय नागरिकच घोषू शकतात. आणखीन महत्वाचं काय की संसद आणि राज्य विधिमंडळ, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क कुणाला आहे? फक्त तर परकीय नागरिकांचा तर इथं काय विषयच येत नाही ना, काय संबंध आहे? लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामध्ये आपण मतदान करतो, हा हक्क फक्त भारतीय नागरिकांनाच आहे, ठीक आहे ना, परकीय नागरिकांना नाही. हे विचारलं जातं पेपरमध्ये, हे आपल्याला माहित पाहिजे, ठीक आहे ना. एक्झाम ओरिएंटेड डाटा मी तुम्हाला सांगतोय, वेगळं काय जास्त मी तुम्हाला सांगत बसणार नाही. जे पेपरला गरजेचं आहे ते तुम्हाला मी तो सांगतो, ते तुम्ही नोट करा व्यवस्थित, ठीक आहे ना. चालू म्हणून राष्ट्रपतीच्या बाबतीमध्ये एक गोष्ट या ठिकाणी सांगायची राहिली माझी, की राष्ट्रपती भारतामध्ये जन्मतत्वाद्वारे आणि स्वीकृती तत्वाद्वारे या दोन पद्धतीनं स्वीकृत नागरिकत्व देतो ना, पण आता नाही दिलंय का? सीएने 3 देशातील नागरिकांना दिलंय ना, कोणत्या? अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान, म्हणजे जे आपले शेजारी पाजारी आहे, ठीक आहे ना, त्यांच्यासाठी आपण चेंजेस केले, बरोबर आहे काय? नागरिकत्व सुधारणा कायदा सीए 2019 मी तुम्हाला शिकवलेला आहे. जे जुने असतील त्यांना, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी एक शॉर्ट रिव्हिजन आपण घेऊया नंतर. परंतु आता सध्या याकडे लक्ष द्या तुम्ही, की बाबा भारतामध्ये फक्त जन्मतत्वाद्वारेच नाही तर स्वीकृती तत्वाद्वारे सुद्धा एखादा व्यक्ती भारतीय नागरिक आहे, परंतु तो दुसऱ्या देशामध्ये राहतोय, भारतीय नागरिक आहे दुसऱ्या देशामध्ये राहतोय, त्याला आपल्याला काय करायचंय? देशाचं राष्ट्रपती करायचंय. परंतु त्याला जर आपण ह्या तत्वाद्वारे म्हणजे आपण स्वीकृत नागरिकत्व जर त्याला दिलं, ते कसं दिलं जातं तर मी तुम्हाला सांगणारच आहे त्याच्या टर्म्स अँड कंडिशन. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की स्वीकृत तत्वाद्वारे त्या व्यक्तीला जर आपण काय दिलं, नागरिकत्व दिलं, त्याचं ओरिजिन इंडियन आहे ना, अरे ज्यांचं ओरिजिन इंडियन आहे त्यांनाच आपण नागरिकत्व देतो ना. हा अजून कुणाला देतो की बाबा एखादा व्यक्ती हा म्हणजे सायन्स असेल, आर्ट्स असेल, एखाद्या मोठ्या क्षेत्रामध्ये तज्ञ असेल तर त्याला पण आपण देऊ शकतो. त्याला मानव नागरिकत्व जनरली म्हटलं जातं, ऑनररी सिटिझनशिप असं म्हटलं जातं जनरली. एखादा नोबेल पुरस्कार प्राप्त माणूस असेल किंवा अशा एखादा व्यक्ती असेल की त्याचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे कशासाठी? जगासाठी, फक्त त्या देशासाठी नाही, जगासाठी. आला लक्षात? अशा व्यक्तींना आपण देऊ शकतो नागरिकत्व. हा सर्वस्वी निर्णय असतो केंद्र सरकारचा, म्हणजेच कोण? होम मिनिस्ट्री, आपली होम मिनिस्ट्री, ठीक आहे ना, गृह मंत्रालय निर्णय घेतो, ठीक आहे ना. जर तुम्हाला डीप मध्ये जर विचारलं ना, आतमध्ये खोल जाऊन, तर नागरिकत्वाच्या संदर्भामध्ये सगळे पण डिसिजन्स, ठीक आहे ना, होम मिनिस्ट्री घेत असते. म्हणून आपण म्हणजे होम मिनिस्ट्री म्हणजे केंद्र सरकार आणि मग इंटरनल ते संसदेमध्ये मांडलं जातं. आणि त्यासाठी काय आर्टिकल 368 अंतर्गत दुरुस्तीची गरज नसते. ते साध्या बहुमताने त्यामध्ये तुम्हाला काय करता येतात? बदल करता येतात, ठीक आहे. म्हणजे सिंपल मेजॉरिटी, ठीक आहे. तिथं आर्टिकल 368 वगैरे काय नसतं, लक्षात घ्या. ज्यावेळेस अमेंडमेंट आपण शिकू ना त्यावेळेस सांगणारच मी तुम्हाला डिटेल्समध्ये ते काय असू शकतं. फक्त इथं लक्षात घ्या की याच्यामध्ये जर चेंजेस करायचे असले काही पण संसदेला तर ते साध्या बहुमताने होत असतं, ठीक आहे ना. इथं आर्टिकल तुम्हाला 368ची गरज नाही. इथपर्यंत कळलं तुम्हाला? समजलं? आर्टिकल 15, 16, 19, 29, 30 हे फक्त भारतीय नागरिकांनाच आहे. अतिशय महत्वाचे राईट्स आहेत, ठीक आहे ना. आपण कुणालाही दिलेले
नाही. त्यानंतर काही सार्वजनिक पदे आहेत, म्हणजे काय, प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, व्हाईस प्रेसिडेंट, गव्हर्नर आणि चीफ मिनिस्टर. त्यात मग महान्यायवादी पण येतात, महाधिवक्ता पण येतात. महत्वाचे सार्वजनिक पदे कोण भूषवणार? फक्त भारतीय नागरिक. त्यानंतर मी असं सांगितलं होतं की लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये मतदानाचा हक्क कुणाला असणार आहे? फक्त भारतीय नागरिकांनाच असणार आहे. ठीक आहे. आणि याचे सदस्यत्व हे एक महत्वाचं, लोकसभा, विधानसभा यांचे सदस्यत्व फक्त कुणाला भेटेल? भारतीय नागरिकांना. म्हणजे एखादा व्यक्ती आहे, परकीय नागरिक आहे, त्याला जर लोकसभेचं, विधानसभेचं खासदार व्हायचं असेल किंवा सरपंच, उपसरपंच व्हायचं असेल तर होऊ शकतो का? नाही होऊ शकत ना परकीय नागरिक. कारण इथं मेन्शनच केलेलं आहे ना की बाबा ह्या सगळ्या गोष्टी कुणासाठी? फक्त भारतीय नागरिकांसाठी. इथं काय उल्लेख आहे का परकीय नागरिकांचा? पण एक गोष्ट लक्षात घ्या, एखादी खासगी इन्स्टिट्यूशन आहे किंवा एखादं कंपनी आहे, सपोज टाटाचा CEO एखादा अमेरिकन होऊ शकतो ना, बरोबर आहे का नाही? सार्वजनिक पद म्हणजे कोणते? की जे सरकारशी संदर्भात आहे. अलग लक्षात. ते पद भूषवण्याचा अधिकार कोणाला आहे? फक्त भारतीयांना. ठीक आहे ना. मग तुम्ही बिझनेस कंपन्यांचे हेड्स वगैरे घ्या, म्हणजे TCSचा किंवा टाटा मोटर्सचा एखादा CEO अमेरिकन असेल किंवा रशियन असेल तर तुम्ही म्हणणार मग त्यांना कुठं कन्सिडर करायचं? त्यांना यात कन्सिडर नाही करायचं. हे गव्हर्नमेंट सेक्टर रिगार्डिंग जे आपलं कॉन्स्टिट्यूशनचं बेस आहे ना, त्यात त्यांचा समावेश होतो. ठीक आहे ना. इतर ज्या सार्वजनिक, म्हणजे सार्वजनिक म्हणू शकत नाही आपण त्याला. सार्वजनिक कधी म्हणतो आपण? सार्वजनिक म्हणजे सरकारची, हा राईट, त्या बाबतीत म्हणू शकतो. फक्त तेवढंच म्हणू शकतो का? एखादी कंपनी 100% गव्हर्नमेंटची, पण तिचा पब्लिकसाठी फायदा आहे, मग त्याला काय म्हणू शकतो आपण? सगळंच येतं, म्हणजे फार तुम्ही 50 पासून 100% पर्यंत जा, हे सगळं सार्वजनिक. अलग लक्षात. हा, ते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, तो इकॉनॉमिकचा भाग आहे. उखाच्यामध्ये कुठेतरी वाचा, तुम्हाला सापडत. उखाच्यामध्ये LPG आपण कुठं होतो? इथंच होतो ना आपण. हे सगळं फक्त भारतीय नागरिकांसाठी. ठीक आहे ना. म्हणजेच काय, तुम्हाला लोकसभेत, विधानसभेत मतदान करण्याचा हक्क आहे. वोटर ID तुमच्याकडे आहे. परकीय नागरिकांना आपण वोटर ID देणार आहे का? जर परकीय नागरिकांना वोटर ID वाटली तर काय होऊ शकतं ना. म्हणजे आता सांगायला वेळ नाही आपल्याकडे. तुम्हाला कसे सांगितलं असेल दोन, मी बांगलादेशी नागरिकांचे आणि UP बिहारी नागरिकांच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे, तर आता काही गरज नाही. आता हे परकीय भारतीय नागरिकांच्या बाबतीत एवढं महत्वाचं आहे. फक्त एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, अमेरिकेच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर तिथं जन्माने अमेरिकेच्या भूमीवरतीच त्या व्यक्तीचा जन्म व्हायला पाहिजे. आलं लक्षात. तरच तो अमेरिकेचा राष्ट्रपती होऊ शकतो. जर त्याचा जन्म भारतात झाला, तो अमेरिकेमध्ये स्थलांतर झाला किंवा राहायला गेला आणि अमेरिकेने भलं त्याला सिटिझनशिप दिली, तरी पण त्याला तिथं काय होता येत नाही, प्रेसिडेंट होता येत नाही. ज्या मुलाचा जन्म अमेरिकेच्या मातीवर झाला तोच अमेरिकेचा कोण झाला? राष्ट्रपती होऊ शकतो. ठीक आहे. भारतामध्ये तसं नाही. एखादा व्यक्ती अमेरिकेत जन्म झाला बिचारा, नाही का, पण तो भारतीय वंशाचा आहे आणि त्याला आपल्या देशाचा राष्ट्रपती व्हायचंय तर होऊ शकतो. हा, प्रॅक्टिकल क्वेश्चन जर तुम्हाला असं विचारला की बाबा A नावाचा व्यक्ती अमेरिकेत जन्म झाला, त्याला जर भारताचा राष्ट्रपती व्हायचा असेल तर होऊ शकतो का? तुम्ही म्हणा सार्वजनिकपणे तर फक्त भारतीयच लोक भूषवतात, मग यांना कसं होऊ शकतो ना? कारण काय सांगितलंय तिथं, सुकृत नागरिकत्व देतो ना आपण त्यांना. नॅचरलायझेशन इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं, कॉन्व्हेंट नॅचरलायझेशन, बरोबर ना? सुकृत करतो आपण त्यांना. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. बायबल आणि बाय नॅचरलायझेशन दोन पद्धती. कळलं का आता सगळ्यांना? चुकायचं नाही. प्रॅक्टिकल क्वेश्चन विचारलं जाते नागरिकत्वाच्या बाबतीत, तुम्हाला पुस्तकाच्या टर्म्स न विचारलं होते. आलं लक्षात. डायरेक्ट प्रॅक्टिकल क्वेश्चन विचारला की बाबा हे असं असं आहे, हे असं असं आहे, मग सांगा हे बरोबर आहे का, चूक आहे का? ठीक आहे, ते पण आपण नंतर बघू. महत्वाचं इथपर्यंत कळलं? हे नोट केलंय का तुम्ही? करू क्लिक.
परकीय नागरिक एलियन कुणाला म्हणायचं म्हणजे परग्रही नाही हा परकीय नागरिक ठीक आहे. जनरली आपण एलियन ही टर्म्स वापरतो ती कुणासाठी वापरतो रे. आता ह्या परकीयमध्ये पण दोन येतात, एक मित्र परकीय आणि शत्रू परकीय. मित्र परकीय आणि शत्रू परकीय. मित्र परकीय म्हणजे कोण, जे आपले फ्रेंड्स ठीक आहे ना, म्हणजे रशिया, अमेरिका, बरोबर आहे की नाही. बांगलादेश कन्सिडर करणार का तुम्ही, काय शत्रू आहे बांगलादेश आपला. हा म्हणजे काही अंशी तुम्ही कन्सिडर करू शकता बांगलादेशला 100%, काय विषय नाही, कारण बांगलादेश सोबत एवढं डिस्प्यूट नाही ना आपलं. शत्रू कोण की ज्यांच्यासोबत आपलं काहीतरी चालू आहे युद्ध युद्ध, त्याचा अर्थ त्यांनी असं मेन्शन केलेला आहे म्हणजे की बाबा भारत काही कालावधीसाठी म्हणजे काही काळ युद्धामध्ये गुंतलेला असेल. असा देश काही काळ युद्धामध्ये गुंतलेला असेल असा देश म्हणजे काय, पाकिस्तान वरती चायना चालू आहे ना सारखं काहीतरी कॉन्ट्रोवर्सी. तुमच्या लक्षात आलंय का, म्हणजे सतत सतत डिस्प्यूट आहे कुठं, पाकिस्तान आणि चायना. ते आपण बघितलंय ना वरती त्या सचिनचा जो पार्ट आहे तिथं, बरोबर आहे की नाही. कोणतं लेक ते पँगॉंग लेक, हा पँगॉंग लेक बरोबर, तिथं डिस्प्यूट चालू आहे खूप भयंकर. तर नेहमीच आता मध्यंतरी बराच वाद झालेला, तो करंटचा मुद्दा आहे. करंटचे सर तुम्हाला सांगते. मित्रवर्गीय म्हणजे काय की बाबा त्यांच्याशी आपले मित्रत्वाचे संबंध आहे, कधी आपण त्यांच्यासोबत वाद घालत बसत नाही. मित्रत्वाचे संबंध ठीक आहे ना. लास्ट बेंच करताय ना. मित्रवर्गीय म्हणजे कोण, त्यांच्याशी आपले फ्रेंडली संबंध आहे, जे आपले मित्र आहे. म्हणजे काय, आपण अमेरिका कन्सिडर करू. आता तसं जर बघितलं तर हे दोन जर देश सोडले ना आताच्या कालखंडामध्ये, तर बाकी सगळे आपले मित्रच आहे ना. म्हणजे आपण पार्शलिटी करू शकत नाही ना की बाबा हे आपले मित्र आहे आणि हे आपले शत्रू आहे असं काही, बरोबर आहे. हा ज्यांच्यासोबत डिस्प्यूट आहे, कारण दोन व्यक्तीचे भांडणं जरी चालू असले तरी लोक उपमा कशाचे देतात, भारत पाकिस्तानचे, बरोबर आहे की नाही. जनरली तुम्ही बघा की बाबा दोन व्यक्तीचे भांडणं चाललेले आहे, आपण काय भारत पाकिस्तान सारखं सतत सतत फळ्या नाही का, चांगलं नसतं ठीक आहे. काही काळ युद्धात गुंतलेला असेल असा देश म्हटलंय बरं का त्यांनी, असं नाही म्हटलंय की त्यांनी. मग तुम्हाला जर प्रॅक्टिकली क्वेश्चन जर टाकला त्यांनी विचारताना की भारत आणि पाकिस्तानचे संबंध आता मित्रत्वाचे झालेले आहेत, बरोबर आहे की नाही. मग त्याला आपण इथं कन्सिडर करू शकतो का शत्रू परकीयमध्ये, हां तरी पण कन्सिडर करू शकतो. कसं करू शकतो, हां हा म्हणजे युद्ध झालंय म्हणजे त्याला की शत्रू परकीय झाले का असं नाही. तर त्यांनी काही काळ युद्धात म्हणजे ज्या काळामध्ये आपण युद्धामध्ये गुंतलेलो आहेत ना तेवढाच काळ आला लक्षात. तर शब्द जात बघा ते क्वालिटी ना, क्वालिटी शब्द घडवते बरं. परत परत सांगतो मी तुम्हाला, शब्दाचा वापर शस्त्रासारखा करते क्वालिटी. वाटतं तेवढं सोपं नाही क्वालिटी, एवढं सरळ वाटतं ना एवढं सरळ नसतं. लक्षात घ्या, काही काळ युद्धात गुंतलेला असा देश त्याचे नागरिक शत्रू परकीय आपण कन्सिडर करू शकतो. पण ज्या देशासोबत आपले युद्ध नाही, शांततेचे संबंध आहे आला लक्षात, त्यांना आपण कन्सिडर करू शकत नाही ना. कळलं का मला काय म्हणायचं. हे 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 मुद्दा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, मला काय म्हणायचं ते एक्झॅक्टली. याच्यावरती प्रश्न टाकला जाता किंवा भारत आणि पाकिस्तान काहीच वाद नाही, काहीच वाद नाही. एक्झाम्पल म्हणून सांगतोय ठीक आहे. आपले त्यांच्यासोबत 3 युद्ध झाले महत्वाचे, बरोबर ना. 65, 71 आणि 98 काय बरोबर आहे का नाही. शेरशाह बघितला तुम्ही, नसन बघितला तर परत एकदा बघा. अशा देशाचा नागरिक जो कोणी असेल तो असेल शत्रू परकीय. आणि सगळ्यात महत्वाचं, हे जे शत्रू परकीय नागरिक असतात त्याला आर्टिकल 22 आहे कॉन्स्टिट्यूशनचं. आर्टिकल 22 काय आहे, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता, प्रिव्हेंटिव्ह अँड पनिटिव्ह
काय म्हणतो आपण त्याला, डिटेन्शन ना, हा बरोबर आहे, तेच म्हणतो होता ना. अरे दोन प्रकारचे असतात, एक शिक्षात्मक असते आणि एक प्रतिबंधात्मक असते. मग ते एक शिक्षात्मक असते ती पनिटेटिव्ह असते, आणि प्रिव्हेंटिव्ह जे असते ती कोणती असते, प्रतिबंधात्मक. म्हणजे काय, एखाद्याने गुन्हा केलाय, अलग लक्षात, असं पोलिसांचा समज झाला, अलग लक्षात, समजून घ्या. आर्टिकल 22 मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. आता फक्त एवढं लक्षात घ्या की आर्टिकल 22 काय तर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता यापासून मिळणारं संरक्षण हे मित्रपरकीयांसाठी लागू असू शकतं, परंतु शत्रुपरकीयांसाठी लागू असू शकत नाही. कारण भारताचं युद्ध चाललेलं आहे, त्या नागरिकांना एकतर पहिली गोष्ट की आम्ही त्यांना शत्रुपरकीय म्हणूनच कन्सिडर करतो. त्यांना फुटीरवादी नेता आहे कुठला, पाकिस्तानचा किंवा जम्मू काश्मीरचा. अरे पाकिस्तानचा म्हणू शकत नाही ना फुटीरवादी, आपण जम्मू काश्मीरचाच फुटीरवादी म्हणू शकतो ना. फुटीरवादी या शब्दाचा अर्थ कळतो तुम्हाला काय, हा म्हणजे आपल्या देशात राहून दुसऱ्या देशात गुणगान गाणे, आपल्या देशात राहून दुसऱ्या देशात गुणगान गाणे, याला काय म्हणायचं, फुटीरवादी. म्हणजे काय, हैदराबादचा निजाम, बरोबर आहे की नाही. आणखीन कोण, त्या दिवशी जाता जाता मी तुम्हाला सांगितलेलं जुनागडचा महाबत खान, बरोबर आहे की नाही. हे असे लोक, किंवा थोडक्यात आता 2-3 दिवसापूर्वी तो जम्मू काश्मीरचा एक कार्यकर्ता गेला फुटीरवादी, काय ना, कशाला सर आम्ही असले न्यूज नाही ऐकत. तुमच्या काय कामाचं नाही, ते आमच्या कामाचंच होतं. तर असे जे लोक असतात म्हणजे आपल्या देशात राहतात, आपल्या देशात खातात आणि गुणगान म्हणून दुसऱ्या देशात खातात, अशा असतात फुटीरवादी, ठीक आहे ना. अशा लोकांना जर स्थानबद्ध केलं आपण आर्टिकल 22 या कलमाअंतर्गत, त्यांना संरक्षण भेटणार नाही. म्हणजेच काय, एखाद्याला आपण पनिटेटिव्ह केलं म्हणजे काय, शिक्षात्मक स्थानबद्धता, त्याला पनिटेटिव्ह डिटेन्शन आपण म्हणतो. याला काही अधिकार असतात ना रे, की बाबा 24 तासात न्यायालयाच्या समोर हजर केलंच पाहिजे, केलं पाहिजे. आणि एक महत्वाचं काय की त्याला स्वतःचा लॉयर, स्वतःचं म्हणणं, त्याला कळलं पाहिजे त्याला अटक का केली आहे. हे सगळे हक्क यांना भेटतच नाही, कोणाला, शत्रुपरकीयांना. कळलं का मला काय म्हणायचं, जे की आपण इंडियन कॉमन सिटीजन आहोत. आपल्याला जर कोणी बळजबरी अटक केली, रस्त्याने मी चाललोय, ठीक आहे, मास्क वगैरे घातलेला आहे, माझी काही चुकी नाही, मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, पोलिसांनी यांना मला गाडीत टाकलं आणि माझ्यासारखं दिसणार एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे, त्यांचा गैरसमज झाला, तर मला कळणार नाही ना काय झालं एक्झॅक्टली, बरोबर आहे की नाही. मग मी काय करणार, 24 तासात न्यायालयासमोर मला हजर करा, केलंच पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन सांगते आर्टिकल 22 मध्ये, बरोबर आहे की नाही. सगळ्यात महत्त्वाचं, मी लगेच माझ्या वकिलाला फोन करणार, काय सांगणार, बाबा हे काय झालंय, मिटवा आता बिनकामाचं. ठीक. आणखीन एक महत्त्वाचं, कायदेशीर सल्ला म्हणजे तोच वकिलाकडनं घेऊ शकतो. मी विचारू शकतो त्यांना की माझा काही संबंध नसताना मला अटक का केली आहे, इथं नाही, शत्रुपरकीय नागरिक, अलग लक्षात. तुम्हाला खोडीचा असला तर विषय संपला, ठीक आहे ना. आर्टिकल 22 त्याला लागू होतं. म्हणजे जे प्रोटेक्शन मला मिळतं, इंडियन नागरिकांना मिळतं की स्वतःचं लॉयर 24 तास न्यायालयात हजर करतो, मला सांगा बाबा मला अटकच काय केली तुम्ही, हे सगळं प्रोटेक्शन यांना भेटत, कुणाला, अलग लक्षात. आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय, एखादा गुन्हा तो करणार आहे, म्हणजे आपल्याकडे जनरली बघा नक्षलवादी चळवळीशी जे लोक संलग्न असतात, बरोबर आहे की नाही, नक्षलवादी ते वरवराराम वगैरे त्यांना अटक केली नाही, माहिती आहे तुम्हाला. स्टॅलिन आत्ता मेली माहिती आहे ना मध्यंतरी, त्यांना पण त्याच अँगलमध्ये अटक केली नाही आणि विचारांचा याच्यानुसारच गेलं, म्हणजे त्याला देशद्रोह म्हणतो आपण त्याला. आर्टिकल 124 अंतर्गत त्यांनी अटक केली होती, ते IPCचं आर्टिकल आहे, ठीक आहे ना. इकडे आपल्याला काही आता गरज नाही त्याची, तो करंट अफेअरचा मुद्दा आहे, परत सांगतो ते करंट अफेअरचं तुम्हाला सांगतो, ठीक आहे, आपला काही संबंध नाही. सांगायचा मुद्दा असा की असे एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगितलं की बाबा प्रतिबंधात्मक म्हणजे हेच की एखादा गुन्हा करणार आहे तो व्यक्ती, असा समज झाला शासनाचा, असा अहवाल दिलाय पोलिसांनी, कुणाला, गृह मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे, की बरोबर आराम काहीतरी फळ्या करणार आहे, करा, यांना अटक केली जाणार.
आलं लक्षात. 3 महिन्यापर्यंत त्यांना स्थानबद्ध ठेवू शकतो, बरोबर आहे की नाही. कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन आहे तसं 3 महिने तुम्ही स्थानबद्ध करू शकता त्या व्यक्तीला. पण त्या व्यक्तीला कळणे गरजेचं आहे बरं का, स्थानबद्ध त्याला का केलंय म्हणून, आलं लक्षात. परंतु त्याला कळणं गरजेचं आहे, इथं यांना सांगितलं नाही तरी चालतं, कारण त्याला माहिती आहे आपण काहीतरी घोड केली नाही म्हणून, माहिती आहे ना. आता याचं सगळ्यात महत्त्वाचं प्रतिबंधात्मक स्थान पद्धतीचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे कोण, मेहबूबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला. ज्यावेळेस आपण कलम 370 काढलं होतं ना, त्यावेळेस हे हा मग ते सांगतो ना, हे प्रतिबंधात्मक स्थान पद्धत, त्यांना कुठली शिक्षा केली का आपण, ते यामध्ये आता प्रिव्हेंटिव्ह म्हणजे ते गुन्हा करणार आहे, काहीतरी ते करणार आहे, म्हणजे काय जम्मू काश्मीरच्या लोकांना भडकवणार की बाबा आपला हक्काचं आर्टिकल 370 भारताने एका दिवसात अचानक काढून घेतलं. तुम्हाला तरी माहित होतं का आर्टिकल 370 काढलं जाणार आहे कालपर्यंत, पण आज अचानक काढून घेतलं. त्यावेळेस किस्सा असं असतं, म्हणजे प्लॅनिंग. आता ते जाऊ द्या, पडद्यामागच्या गोष्टी सांगतात काय तुम्हाला आता नाही, कारण त्या काही वेगळ्या नसतं तिथं, ठीक आहे ना. एमपीसीनं चालत असतं का, यूपीसीच्या बाबतीमध्ये चालू शकतं त्या गोष्टी, ते मी सांगितलेले तुम्हाला 370. परत म्हणजे सांगणार नाही. सांगायचा मुद्दा असा की असे जे राईट्स आहे आर्टिकल 22च्या अंतर्गत दिले गेले, ठीक आहे ना, शिक्षात्मक जे की आम्हाला संरक्षण देतं, अलग लक्षात. आणि प्रिव्हेंटिव्ह, एखादा गुन्हा घडणार आहे माझा आणि हे पोलिसांना कळलं तर मला अटक करणार, गुन्हा घडू नये म्हणून प्रतिबंध करणे, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. आणि गुन्हा केल्यानंतर असं समज झालं की बाबा हे त्यांनी गुन्हा केलेला आहे, अलग लक्षात, शिक्षात्मक स्थानबद्धता, अटक वगैरे, वॉरंट वगैरे, CRPC तुमचे काय आर्टिकल लागतील ते तिथं लागतील, ठीक आहे. या गोष्टी लक्षात घ्या. आर्टिकल 22 अंतर्गत मिळणारं संरक्षण जे मिळतं आहे आपल्याला, ते शत्रू देशातील नागरिकांना मिळत नाही. बस एवढंच. सगळ्यांना समजलं का, कुणाला नाही समजलं, समजतंय का. लास्ट बेंच 182 आणि प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन स्थानबद्धतेचं आहे, हे नागरिकत्व आपण बघतोय. शक्यतो तुम्ही काय करायचं, लवकर येत चला, ठीक आहे ना. मी काय सांगतोय तुम्हाला कधी कळणारच नाही जर तुम्ही लेट आला तर. लवकर जर आला तर मग सगळंच कळेल तुम्हाला. 8 वाजता आपलं लेक्चर असतं, आता 9 वाजायला 10 मिनिटं 5 मिनिटं बाकी, त्यामुळे थोडंसं लवकर येत चला. हे परत मी तुम्हाला सांगणारच आहे मध्ये, त्याचं काय विषय नाही, ठीक आहे. आता आर्टिकलनुसार आपण जाऊया. हे कळलं तुम्हाला भारतीय नागरिकांसाठी काय काय आहे आणि परकीय नागरिकांसाठी काय काय आहे. पदार्थबंधनी 2 पद्धतीने केलेले आहे. मग आर्टिकल 22 अंतर्गत संरक्षण मित्र राष्ट्रातल्या परकीय नागरिकांना मिळेल का, मिळेल ना. अरे मित्र राष्ट्रातल्या परकीय नागरिकांना ते मिळणारच आहे, फक्त भारतीय म्हणजे आपण जे म्हणतो भारतीयांना मिळणारे कोणते 15, 16, 19, 29 आणि 30, ते सोडून सगळे राईट्स भारतीय आणि परकीय नागरिकांना असतात. आणि शत्रू परकीय असेल तर मिळत नाही, कुठलेच मिळत नाही. आर्टिकल 22 सुद्धा देत नाही आपण, ठीक आहे ना. कुठलंच शत्रू परकीयांना कुठलाही राईट्स मिळत नाही भारतामध्ये, लक्षात घ्या, ठीक आहे ना. परंतु म्हणणार आर्टिकल 32 पासून त्यांना काय म्हणतो आपण, आर्टिकल 22 चं संरक्षण त्यांना नाही, मग इतरांचं आहे का, इतर आर्टिकल त्यांना लागू होतात का, तर नाही होत. कळलं मला काय म्हणायचं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हे जे मित्र परकीय आहे ना, त्यांना बाकीचे जेवढे सगळे राईट्स आहेत कोणते सोडून 15, 16, 19, 29 आणि 30 हे राईट्स फक्त ओनली फॉर इंडियन सिटीजन, ठीक आहे ना. हे फक्त भारतीय नागरिकांनाच आहे. हे सोडून इतर सर्व राईट्स कुणाला आहे, मित्र परकीयांना आहे. परंतु हे शत्रू परकीयांना आहे का, अजिबात नाही. आलं का लक्षात, ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. पेपरमध्ये जम्पलिंग करायची नाही, जम्पलिंग जम्पलिंग कसं पण बोला. इथपर्यंत कळलं, सगळ्यांनी नोट केलं, क्लिअर करू झालं का मॅडम, झालं का तुमचं. आता एक काम करा, जाताना याचा एक फोटो काढून घेऊन जा, आता मीच फोटो टाकतो ग्रुपवर आपला. ज्यांना कोणी जे आळशी आहेत ज्यांनी लिहिलेलं नसेल त्यांनी आपलं बघून नोट करायचं. हा आणि तिथं कळल्यानंतर मला विचारायला यायचं, अवश्य यायचं.
नोट केलं होतं सगळं? दिसतंय का तुम्हाला व्यवस्थित? तिथनं दिसतंय ना? आता पुढे बसा. पुढे जागा असतं मग पाठीमाग का बसतं मला कळतच नाही. संसदेमध्ये खासदार भांडणं करतात पुढे बसण्याचं. ते कॅमेरा लवकर दिसतो ना पुढे बसल्यानंतर कॅमेरे, म्हणजे लोकांना कळलं पाहिजे बाबा आपला नेता पुढे जाऊन बसलाय टाइमपास करत. हा असं काही नाही, ते व्यासपीठ आहे त्यांचं भारतीय लोकांचं. आता हे घटनेच्या प्रारंभीचे ऑर्डिनरी रेसिडेंट कोणाला म्हणायचं त्या संदर्भामध्ये आहे आर्टिकल 5. घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व. आता सामान्यतः निवासी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो ऑर्डिनरी रेसिडेंट ना, की कोणाला म्हणायचं कोणाला नाही म्हणायचं बघा. आता कोणाला म्हणायचं कोणाला नाही म्हणायचं. घटनेच्या प्रारंभीचे म्हणजे तुम्हाला कळतं का? 26 जानेवारी 1950 घटना आपली सुरुवात झाली म्हणून घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व. ठीक आहे ना. अधिवास मध्ये डोमेसाईल. आता या सगळ्या व्यक्ती येणार बघा याच्यामध्ये कोण कोण येणार हे लक्षात घ्या. की त्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल ना, ऑफकोर्स आता एखाद्या व्यक्तीचा भारतात जन्म झाला तो भारतात नागरिक असणार. यात काय आहे का? यात स्पेसिफिक प्रॉब्लेम होतो. एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला एवढंच नाही, जन्म भारतात संपला विषय, तो भारताचा नागरिक असतो. किंवा त्या व्यक्तीच्या माता पित्यापैकी कुणी एक भारताच्या राज्य क्षेत्रात जन्माला असेल तर तो पण कोण असणार? माता पिता. ऑब्लिक म्हणजे किंवा बरं का, माता किंवा पितापैकी एकाचा जन्म भारतात. हा कोण असणार? भारताचा नागरिक असणार. याला ऑर आहे बघा, हे सगळे ऑर आहे. आता याचा तर आहे सर्वविशेष क्लोज, याचा पण ठीक आहे. माता किंवा पिता दोघांपैकी एक जर पाहिजे. भारताच्या राज्य क्षेत्रात जन्मलेला असतो. घटनेच्या प्रमाणे म्हणजे काय 26 जानेवारी 1950. ठीक आहे. त्यानंतर तिसरं थोडं वरती लिहितो त्यांना. सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्या. प्रारंभापूर्वी म्हणजे कधी 26 जानेवारी 1950 पूर्वी. कळलं मला काय म्हणायचं? प्रारंभापूर्वी 26 जानेवारी 1950 च्या अगोदर, 26 जानेवारी 1950 च्या अगोदर किती वर्ष? सलग 5 वर्ष तो भारतात जर राहत असेल, सलग 5 वर्ष. हे डोक्याला खुराक येतो ना. आता तुमच्या लाईट डोक्यात जाप आहे नागरिकत्व चॅप्टर तुम्हाला वाटतं ना असं गोल गोल फिरवतं. ठीक आहे ना. जर कळत नसेल तर परत विचारा, परत विचारा. जर समजत नसेल तर सलग 5 वर्ष तो भारतात राहत असेल तर तो कोण असणार आपला? ऑर्डिनरी रेसिडेंट. ठीक आहे ना. म्हणजे काय? सामान्यतः निवासी. OR लिहिलं मी शॉर्ट मध्ये, तुम्ही फुल मध्ये लिहा. ऑर्डिनरी रेसिडेंट म्हणजे सामान्यतः निवासी असेल. प्रारंभापूर्वी 26 जानेवारी 1950 च्या अगोदर सलग 5 वर्ष तो भारतात राहत असेल तर तो भारताचा सामान्यतः निवासी असेल. म्हणजे कधीपासून रे? म्हणजे 45 पासून. ठीक आहे. 26 जानेवारी 1945 पासून 26 जानेवारी 1950 पर्यंत. ठीक आहे ना. या कालखंडामध्ये जर तो भारतामध्ये राहत असेल तर तो भारताचा ऑर्डिनरी रेसिडेंट आहे.
अलग लक्षात. सलग 5 वर्ष म्हणणं ते 5 वर्ष 2 दिवस 2 महिने 3 महिने इकडे तिकडे गेला ते सांगणार आहे का? हा हा जास्त म्हणजे चालणार की 10 वर्ष राहा 11 वर्ष राहा 100 वर्ष राहा एवढा आयुष्य तरी आहे का काय रे लक्षात घ्या. प्रारंभ तुम्ही किमान 5 वर्ष झाले रे किमान 5 वर्ष झाले अलग लक्षात घ्या. सांगून घे किंवा लक्षात ठीक आहे ना. प्रारंभ तुम्ही किमान 5 वर्षाचे आहे ठीक आहे ना. भारतामध्ये तो राहिला पाहिजे. तो भारताचा ऑर्डिनरी प्रेसिडेंट म्हणजे काय सामान्यतः निवासी असेल. पण आता पण लय महत्वाचं आहे इथं ठीक आहे ना. हे लिहिलंय का तुम्ही? आता एखादा अमेरिकेचा माणूस भारतात राहतो बिचारा 5-6 वर्ष झाले हा आणि त्याची इच्छा नाही तुम्ही म्हणतात तुम्ही आमचे नागरिक तुम्ही आमचे नागरिक चालणार आहे का? अरे फॅमिली सोबत इथं राहतोय ना तो कॉन्स्टिट्यूशनच्या प्रारंभापूर्वी 5 वर्षापासून 6 वर्षापासून बांगलादेशी कोणता पण एनी सिटीजन ऑफ द वर्ल्ड कोणता जर भारतात राहत असेल 5 वर्ष राहिला असेल तुम्ही म्हणाल का काय तुम्ही आमचे सिटीजन झाला. सगळ्यात महत्वाचं इथं काय आहे की जर त्याची इच्छा असेल ना तरच तो भारताचा नागरिक होऊ शकतो. याला बरं का हे याला जोडूनच नोट करा. जर त्याची इच्छा असेल तर तो 26 जानेवारी 1950 रोजी काय होऊ शकतो रे इंडियन सिटीजन होऊ शकतो भारतीय नागरिक होऊ शकतो. भारतीय नागरिक होऊ शकतो जर त्याची इच्छा असेल तर बरं का. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचा नागरिक होऊ शकतो. म्हणजे एखादा बाकी आहे ना म्हणून मी तुम्हाला एक्झाम्पल त्याच्यानंतर कसं दिलं की बाबा एखादा अमेरिकेचा माणूस आहे किंवा कुठला पण घ्या तुम्ही रशिया घ्या कॅनडा घ्या ब्राझील घ्या कुठला घ्या 5-6 वर्ष झाले भारतात राहतोय त्याला तुम्ही म्हणू शकत नाही ना. त्याची इच्छा असेल तर तो घेऊ शकतो 26 जानेवारी 1950 रोजी. हा मग तो पाकिस्तानी नागरिक असेल तर रे हा म्हणजे ते कन्सेप्च्युअल क्लिअरिटी तुमच्या माहित पाहिजे तुम्हाला की बाबा आपण चाललोय कुठं नाही सलग 5 वर्ष 45 वर्ष बरोबर आहे की नाही. हा पाकिस्तानचा काही संबंध आलाय पाकिस्तानचा जन्म झाला 14 वर्ष 1947 ला. हा काय संबंध अरे काही संबंध नाही आहे का? म्हणून असा प्रश्नच का विचारला मग संबंध नव्हता चेक करायचं नाही कळलं मी काय विचारलो तुम्हाला. करू का क्लिक केलाय नोट इच्छा असेल तर हो बाबा नसेल तर आपण जा आपल्या घरी ठीक आहे. सगळ्यात पहिले आर्टिकल 5 काय सांगतो ऑर्डिनरी रेसिडेंट कोण असला की ज्या व्यक्तीचा भारतात जन्म झाला असेल किंवा आई किंवा वडील दोन्हीपैकी एकाचा जन्म भारतात झाला असेल हा आपला ऑर्डिनरी रेसिडेंट बरोबर. आणि एखादा व्यक्ती 5 वर्षापासून भारताचा नागरिक नसला जाईल कधी 26 जानेवारी 1950 पूर्वी बरोबर. तो भारताचा नागरिक होऊ शकतो का? होऊ शकतो इच्छा असेल तर बळजबरी करणार आहे का आपण? हे लक्षात घ्या की खालचा पॉईंट महत्वाचा असतो तिथं प्रश्न करू शकतो. आता कलम 6 आर्टिकल 6 स्थलांतरित कुठं कुठं रे पाकिस्तानमधनं भारतामध्ये स्थलांतर केलेले व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला ऐकून घ्या एखाद्या व्यक्तीचा जन्म पाकिस्तानमध्ये झालेला आहे परंतु त्याच्या माता पित्यापैकी एकाचा जन्म भारतात झाला किंवा आजी आजोबापैकी एकाचा जन्म भारतात झाला. लक्षात घ्या हा ए व्यक्ती आहे जन्म झाला पाकिस्तानमध्ये बरोबर परंतु त्याची फादर आणि मदर
म्हणजे काय, आई आणि वडील, आई किंवा वडील, आजी किंवा आजोबा, या चौघांपैकी एकाचा, बरोबर आहे ना. आई किंवा वडील म्हणजे आजी किंवा आजोबा म्हणजे चौघांपैकी एकाच असणार आहे. समजलं मला काय म्हणायचं. कसा पण फिरून क्वेश्चन एवढा तुम्हाला कळलंच पाहिजे. आई किंवा वडील, आजी किंवा आजोबा, चौघांपैकी कुणीही एकाचा जन्म भारताचा झालेला असेल भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये, तर हा व्यक्ती भारताचा नागरिक असू शकतो का, तर असू शकतो. कळलं. स्थलांतरित बिचारा स्थलांतर होऊन इकडे आलाय ना आपल्याकडे, अलग लक्षात. परंतु त्याचं ओरिजिन इंडियन आहे ना. कारण जर त्याचे आई किंवा वडील, आजी किंवा आजोबा वंशाने भारतीयच आहे ना, भेटणार ना नागरिकत्व त्याला, तर भेटणार. ठीक आहे ना. आर्टिकल 6 स्थलांतरितसाठी, स्थलांतरित त्याला काय म्हणतो आपण, मायग्रेट झालेले लोक जे आहेत ना, हा मायग्रेटेड, ठीक आहे ना, त्या लोकांसाठीचं हे नागरिकत्व आहे. एकाचा जन्म, यांच्यापैकी एकाचा जन्म भारतात पण इथे एक डेट नाही महत्वाची बरं का. 19 जुलै 1948 ची ती डेट आहे. त्या दिवशी आपण काय चालू केलं होतं, लायसन, परवाना द्यायला सुरुवात केली होती ना. त्याच्यानंतर जे लोक भारतात यायचे त्यांना लायसन लागायचं. लायसन 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला, बरोबर आहे. 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान स्वतंत्र झाला, बरोबर आहे की नाही. आता काही लोक आले आपल्याकडे पटकन, काही आपल्याकडचे तिकडे निघून गेले, बरोबर आहे की नाही. आता हे सगळं चाललं, हे जे आहे ना, हे कधी होऊ शकतं, 19 जुलै 1948 पर्यंतच हे शक्य होतं. या दिवसाला आपण काय केलं, परवाना पद्धत लागू केली. याच्या अगोदर त्याने स्थलांतर केलं असेल, तर भारतात राहत असेल तर काही गरज नाही लायसन घ्यायची त्याला. अलग लक्षात. मला काय म्हणायचं, कोणी आहे ना जो व्यक्ती पाकिस्तानात जन्म झाला, परंतु ओरिजिन त्याचं म्हणजे आई वडील किंवा आजी आजोबा एकाचा जन्म भारतात झाला असल्यामुळे तो ऑफकोर्स कोण झाला, आपल्या भारताचाच काय झाला, एक नागरिक झाला. आपण असं कन्सिडर करायचं इथं आहे. ठीक आहे. आता आपण परवाना पद्धत लागू केली 19 जुलै 1948 ला. या अगोदर आला असेल तर काय विषय नाही, पण यानंतर जर आला, भला हे असलं तरी त्याला काय लागणार, परवाना घ्यायला. कळलं का मला काय म्हणायचं. हे असलं तरी म्हणजे काय, आई किंवा वडील, आजी किंवा आजोबा. कळलं का मला काय म्हणायचं. सगळ्यांना समजतंय. लास्ट बेंच तुम्हाला कळत नाही असं काय, थोडं ट्रिकी मी समजू शकतो, जरा कन्फ्युजन होतं. आता तुम्ही म्हणणार ह्या डेट नंतर आल्यानंतर ह्या व्यक्तीचं करायचं काय, हे नोट केलंय का तुम्ही इथपर्यंत, वरती लिहितो कॅमेऱ्यामध्ये. आता याच्यानंतर जर तो आला तर त्याने काय करायचं, लक्ष द्या, बडबड न करू मग. ठीक आहे ना. याच्यानंतर जर तो आला ना तर त्याने काय करायचं की घटनेच्या प्रारंभीपूर्वी म्हणजे बरं का, याच्यानंतर 26 जानेवारी पर्यंत म्हणजे पूर्वीच म्हणू शकतो आपण, घटनेच्या प्रारंभपूर्वी म्हणजे किती, 25 जानेवारी 1950 पर्यंत बरं का. याच्यापूर्वी म्हणजेच पर्यंत कुठं, 25 जानेवारी 1950 पर्यंत. कसं पण तुमच्या डोक्याला फिरून येऊ दे क्वेश्चन, तुम्हाला कळलाच पाहिजे. इथपर्यंत कळतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचं. त्याच्यानंतर याच्या अगोदर, ठीक आहे ना, तो आला तर त्याला परवाना लागेल, लायसन दाखव. लायसन कुठे, मग लायसन कोण देणार, दूतावास देणार. कोणता दूतावास, वाणिज्य दूतावास. जे एम्बेसीज असतात ना देशांमध्ये, पाकिस्तानमध्ये भारताची असते, पाकिस्तानची भारतात एम्बेसी असते. कळलं. ते काय असे, आपण 4 गोळ्या मारल्या, त्यांनी 4 गोळ्या मारल्या का ते एकमेकांना राहतात, बोलून घेतात आणि सांगतात. तुम्हाला कळत नाही का, आपल्या यांना सांगतात, ते आपल्याला सांगतात.
तुम्ही 2 गोळ्या मारल्यात नाही, हे म्हणता आम्ही 4 मारल्या होत्या, ते म्हणता नाही तुम्ही 6 मारल्यात नाही, हे म्हणता आम्ही 10 मारल्या होत्या. काय करायचं का? अरे सांगायचं म्हणतं काय की वाणिज्य दूतावास म्हणजे काय की जे आपले एम्बेसीज असतात, आपले लोक असतात, इंडियन फॉरेन सर्व्हिस माहिती आहे का तुम्हाला? त्यातनं ते इलेक्ट केले जातात, म्हणजे निवडले जातात. इलेक्ट नाही म्हणू शकत आपण त्यांना, सिलेक्ट केले जातात. इलेक्ट कोण केले जातात? इलेक्ट लोक, ठीक आहे ना. सिलेक्ट कोण केले जातात? टॅलेंटेड लोक. अशा व्यक्तीने काय करायचं की एक सक्षम अधिकारी असतो, सक्षम अधिकाऱ्याकडे नोंदणी करायची. जो कोणी परवाना देणार आहे, परवाना पद्धत चालू होती ना, लायसन. त्यांनी जर परवाना दिला, आणखी एक महत्वाची टर्म्स येत आहे की 26 जानेवारी 1950च्या पूर्वी 6 महिने सलग भारतात निवास पाहिजे. म्हणजे 2 महिने इथं राहिला, परत 2 महिने पाकिस्तानला गेला, परत 2 महिने आला, असं जमणार नाही. सलग 6 महिने भारतातच राहायला पाहिजे. हालायचं ना बेटा, नागरिक व्हायचं ना भारताचं. कधी 19 जुलै 1948 नंतर 26 जानेवारी 1950च्या पूर्वी अलग लक्षात नागरिक व्हायचं भारताचं, तर हालायचं नाही. 6 महिने भारतातच थांबायचं. एवढा मोठा भारत आहे, 32,87,000 चौरस किलोमीटर, 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश. हा किती मोठं फिरायला आहे, इथंच फिरायचं, पुढं जायचं नाही. सलग 6 महिने भारतात निवास, तो भारताचा कोण असणार? नागरिक. परंतु याच्यापूर्वी त्यांनी काय करायचं? नोंदणी करायची अशा अधिकाऱ्याकडे जो सक्षम आहे परवाना देण्यासाठी. मग हे टर्म्स अँड कंडिशन फॉलो केलं, त्याला लायसन भेटणार. लायसन कशाचं? भारताच्या नागरिक होतं. समजलं का एवढं? एवढंच. आता समजतो नंतर आठवत नाही. स्थलांतरितेच्या बाबतीत लक्ष द्या बरं का, मला काय म्हणायचं. जर तो व्यक्ती 19 जुलै 1948च्या पूर्वी आला, म्हणजे आपण लायसन परवाना चालू केला होता ना, लायसन म्हणजेच परवाना, ठीक आहे ना. त्याच्यात जर अगोदर आला आणि त्याचा जन्म मला पाकिस्तानमध्ये होते, पण आजी आजोबा आई वडील कोणीतरी भारतात जन्मलेला असेल, तर डायरेक्ट तो भारताचा नागरिक. विषयच कट, बरोबर आहे का नाही? विषय कट. परंतु दुसरी टर्म्स काय, याच्यानंतर जर तो आला ना, आणि कशाच्या पूर्वी? 26 जानेवारी 1950च्या पूर्वी सलग 6 महिने भारतात राहिलाच पाहिजे. त्याच्यापूर्वी कधी पण येऊ दे, सक्षम अधिकाऱ्याकडे नोंद दे. त्याच्यापूर्वी कधी येऊ दे, 6 महिने भारतात निवास केलाच पाहिजे. म्हणजे भला तो 26 जानेवारी 1949ला आला तरी चालेल, किंवा कधी येऊ दे, 48 पासून 1950 पर्यंत कधी पण येऊ दे त्याला, परंतु सलग 6 महिने तो भारतात राहिलाच पाहिजे. कळलं का मला काय म्हणायचं? मग तुम्ही म्हणणार तो आला आहे 20 जुलै 1948, 6 महिने राहायची गरज आहे का? राहिलंच पाहिजे, परवाना पाहिजे असेल तर सलग 6 महिने, याच्यापूर्वी कधी पण. कळलं का काय म्हणायचं? नाही कळलं? डोकं जड पडले? हा, त्यांचा स्वीकृत द्यायचे ना, पुरावे द्यायचे ना, मी 6 महिने येतो होतो म्हणून. असं सहज देणार आहे का? याच्यापूर्वी म्हणलंय त्यांनी, याच्यापूर्वी म्हणलंय म्हणजे याच्यापूर्वी म्हणजे त्यांनी लगेच असं सांगितलंय की तुम्हाला 6 महिने, असं नाही सांगितलं त्यांनी. या दरम्यान 6 महिने तू सलग भारतामध्ये राहायला पाहिजे, जर त्याला पाहिजे असेल तर. सलग 6 महिने असेल. तुमचा डाऊट राहते, मी समजू शकतो की बाबा हा व्यक्ती आलाय 20 जुलै 1948ला, बरोबर. 2 महिने राहिला, 4 महिने पाकिस्तानात गेला, परत 2 महिने राहिला, परत 4 महिने पाकिस्तानात गेला, असं चालणार नाही. त्याने तो पुरावा द्यायचा की बाबा मी 6 महिने इथंच होतो, गेलेलो नाही. आला का लक्षात? त्याचा पुरावा द्यायचा. मला तो एका ठिकाणी जॉब करत असेल, काय करत असेल सांगायचं नाही की बघा माझं प्रेझेंटेशन. हा मग द्यायला लागतं ना विजा, तसं की आपल्याला म्हणजे एंट्री होते ना तिथं, एंट्री लगेच होते ना की बाबा हा देश सोडून गेलाय, हा एक पॉईंट येतो ना तिथं की पाकिस्तानामध्ये जायचं असेल तुम्हाला लागतंच ना. काय त्याची एंट्री तुम्ही गेलाय का? नाही जाऊ का नाही? तुला जायचंय का पाकिस्तानला? नाही ना, लक्ष डिसेंबर मध्ये 1949. काय 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 1949 डिसेंबर मध्ये
1949 डिसेंबरमध्ये आला आणि नागरिकत्वासाठी अर्ज केला, फेल गेला. टर्म्स अँड कंडिशन आहे ना, सलग 6 महिने भारतात निवास केला पाहिजे ना. 6 महिने कुठं होता, जानेवारीला किती लागतो होणार आहे कार्यक्रम फेल. एवढ्या बाबतीमध्ये शक्य आहे. तुम्ही जास्त डोकं लावू नका बरं का, जास्त डोकं लावू नका. जास्त डोकं जर लावलं, हे नागरिकत्व चॅप्टरच असेल म्हणून मी सांगायला असतो डोक्याला सगळ्यात जास्त हिराय वाचत नाही. ठीक आहे ना, काय काय लोक नोट्स पण काढत नाही, कशा काय मलाच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही थोडं बघायचं. करू का क्लीन हे? नोट केलं तुम्ही सगळ्यांनी? आता 8 दिवस सलग मी तुम्हाला बोर्डच करणार आहे. त्यानंतर परत 1-1.5 महिना तर मी काय भेटत नसतो. माझे पेपर परत सलग 20 दिवस मीच लेक्चर घेणार आहे. आणि क्वालिटी हा विषय नोव्हेंबर 2020 अगोदर संपणार आहे. त्यासाठी तुम्हाला संडेला पण येऊन बसायला लागणार आहे 6 तास. म्हणजे सुट्टी नाही ना मध्ये 3 तासानंतर. आर्टिकल 7 तुम्ही अभ्यास करत असता मी डिस्टर्ब करतो का? मी आता शिकवत असतो, तुम्ही कशा डिस्टर्ब करताय? आर्टिकल 7 करतो का मी पुन्हा डिस्टर्ब? अभ्यास करत असताना कधी पाहिलं मी डिस्टर्ब करताय तुम्हाला? मग मी शिकवत असताना कशा डिस्टर्ब करताय? आता ते फेरीवाले येतं बघा भोंगा लावून, सगळ्यांना सांगेन तुम्हाला पैसे देतो तिथंच फिरायचं सारखं, शांत बसायचं काय लक्ष नाही. भारतातून पाकमध्ये आता हे पाकिस्तानहून आपल्याकडे आलेल्या लोकांचं आपण माहिती आहे, बरोबर आहे की नाही? आता आपल्याकडनं तिकडे गेलेल्या लोकांचं काय ते बघायचं. ठीक आहे ना. भारत कुठं? परत भारतात आला. अरे म्हणजे गेला बिचारा, त्याला वाटलं तिकडे काहीतरी चांगलं भेटलं. बाबा इकडे तिकडे काही नाही. ठीक आहे ना, इकडेच बरं आहे. त्याला वाटलं बिचारायला परत आला. मला परत आल्यानंतर काहीतरी केलं पाहिजे ना या लोकांना पण, बरोबर आहे की? यांना नागरिकत्व कसं मिळेल? आता बघ, यांनी भारतामध्ये जर आला असेल हा, तर कधी यायला पाहिजे 1 मार्च 1947 अगोदर. आणि भारतीय दूतावासाकडे नागरिकत्वाच्या प्राप्तीसाठी अर्ज करायचा. कुठं? भारतीय दूतावासाकडे कुठं अर्ज करायचं? काय होतंय बरं सांगा, कळत होतं मला ते. हा व्यक्ती आहे भारताचा व्यक्ती, पाकिस्तानात गेला, बरोबर आहे की नाही? म्हणजे तो कोणाचा आहे? हा म्हणजे बिचारा स्थलांतरित झाला. ठीक आहे, स्थलांतरित झाला नंतर परत भारतात यायची त्याची इच्छा. ठीक आहे ना. अशा लोकांना पण नागरिकत्व द्यायचं. डेट्स मी बघत होतो 1 मार्च 1947 नेमकं झालं काय, परंतु मी बघत होतो बरंच काय काय झालं, बरंच काय काय नाही झालं असं ते दाखवत होतं. मलाच कन्फ्युजन होतं, म्हणजे नकोच हे असंच मिळालं. ठीक आहे. पाकमधून 1 मार्च 1947 पूर्वी, मग तुम्हाला भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 पाकिस्तान स्वतंत्र झालं की माझ्या लक्षात तोच प्रश्न मला पण आहे. मी सर्च केलं परंतु तसं काय त्याने उत्तर दिलेलं नाही. मी 2-3 पुस्तकं पाहिजे त्यात पण हेच दिलं नाही. डेडलाईनचं विषय त्याने काहीच दिलेलं नाही मला लक्षात. ते चेक करायचं एक्झॅक्टली तिथं काय झालं होतं असं. ठीक आहे, मग तुम्ही परत एकदा भारतीय दूतावासाकडे कशासाठी अर्ज करायचा? अर्ज करा. आणि अर्जापूर्वी काय करायचं? पूर्वी 6 महिने भारतात सलग वास करतो. 6 मंथ अर्जापूर्वी सलग 6 महिने वास पाहिजे.
ह्या डेटचं कन्फ्युजन आहे बरं का, मला पण कन्फ्युजन आहे, पण 2-3 पुस्तकांचा मी रेफरन्स घेतला, त्यात पण ही डेट दाखवली होती. त्यातनं आउटपुट काय दाखवून झालंय मला. मी सर्च करण्याचा प्रयत्न केला 1 मार्च 1947 काय झालं होतं, पण त्या वेगवेगळ्या गोष्टी येतात, ही गोष्ट येत नाही सिटिझनशिपच्या संदर्भात. ब्रेकमध्ये परत एकदा चेक करतो एक्झॅक्टली काय काय. अरे हा गेला पाकिस्तानला पण गलत भरतो मला जाऊन आला, ठीक आहे ना. म्हणजे असं म्हणायचं तुम्हाला, अगोदर तो पेशवारमध्ये राहतो, पेशवार कुठे आले, पाकिस्तानमध्ये आला, बरोबर आहे की नाही. कधी राहत होता 1 मार्च 1947 अगोदर, बरोबर. परंतु आता तो भाग कुठं आलाय, आता मला आठवतं असं असू शकतं, 100% असं असू शकतं. 26 जानेवारी हा बेचारा अगोदर इकडेच होता, मला लक्षात. नंतर तिकडे गेला, म्हणजे 1 मार्च 1947 अगोदर इकडेच होता, नंतर तिकडे गेला, पेशवारमध्ये जाऊन राहिला किंवा रावळपिंडीमध्ये जाऊन राहिला. पण 26 जानेवारी 1950च्या अगोदर तो आपल्याकडे आला आणि त्यांनी भारतीय दूतावासाकडे अर्ज केला. त्याच्या अगोदर 6 महिने भारतात राहिला, तर तो भारतीय राहिला. असंच आहे. हा मग तेच ना असंच आहे. घटनेच्या प्रारंभीच्या पूर्वीच मग ते लॉजिक लावलं ना, हे असंच आहे. म्हणजे आता हे पुस्तकात त्यांनी लिहिलं नाही, परंतु 100% असंच आहे. याच्या पलीकडचं काय लॉजिकच लावू शकत नाही. तुम्हाला कळलं का मी काय सांगितलं, तुम्हाला कळलं का नाही कळलं. आणि 1 मार्च 1947च्या अगोदर भारत, तो अगोदर भारताचाच होता, बरोबर. पाकिस्तानमध्ये गेला, पाकिस्तानमध्ये परत भारतात आला, बरोबर की नाही. आला, त्याला आता नागरिक व्हायचं भारताचं, बरोबर. डेट काय दिली, 1 मार्च 1947च्या अगोदर. पण अगोदर हा तिकडे गेलेला असावा, नंतर हा इकडे आलेला असावा, अलग लक्षात. कारण काय माहिती काय, कारण काय तुम्हाला कळतं का मला काय म्हणायचं. 15 ऑगस्ट 1947ची डेट आठवा ना तुम्ही. 1 मार्च ही डेट कधी आहे, अगोदर आहे का नंतर आहे. आणि भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं, 15 ऑगस्ट 1947. पाकिस्तानला स्वातंत्र्य कधी मिळालं, 14 ऑगस्ट 1947, बरोबर आहे की नाही. मग याच्या अगोदर आलं का लक्षात. आता कळलंय का नाही समजा. शिंदे मॅडम समजलं ना. सर कोळंबीमध्ये अदर वे राऊंड दिला, कोळंबीमध्ये अदर वे राऊंड दिला, तो इझी जातो आपल्याला. वाचू एक छोटंसं काय. 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात स्थलांतर करून गेलेला व्यक्ती भारताचा नागरिक असणार नाही. म्हणजे त्याच्यानंतर जे गेले ते भारताचा नागरिक असणार नाही. मात्र अशी व्यक्ती कायदेशीर परवान्याखाली पुन्हा स्थायिक होण्यासाठी किंवा कायमचे परत येण्यासाठी भारतात परतलेली असेल तर तिला भारताचे नागरिक मानले जाईल. असा व्यक्ती 19 जुलै 1948 जे तुम्ही नंतर भारतात स्थलांतर करून आला असल्याचे मानले जाईल. ते पण कधी 26 जानेवारी 1950 च्या पूर्वी. मग तोच मुद्दा आहे ना. काय बरोबर आहे, बरोबर केली. काय म्हणा बोला. 1 मार्च 1947च्या नंतर जर स्थलांतर केलं असेल तर तो भारताचा नागरिक ग्राह्य धरला जाणार नाही. पण याच्या अगोदर जर स्थलांतरित केलेले असेल, आपलाच नागरिक तिकडे गेला, तिकडून परत इकडे आला आणि याच्या अगोदर स्थलांतरित केलं असेल आणि तसा आश्रयाचा परवाना त्याच्याकडे असेल कधी 26 जानेवारी 1950च्या पूर्वी. कोणाला धरून 19 जुलै 1948चं लायसन आणि 6 महिन्याचं लगेच वाचतं. अजून पण नाही समजा. आता समजलं का नाही समजलं, समजलं का नाही. परत एकदा सांगू का बघू पुस्तक. नवीन एडिशन आहे का. हो सर. एक गोष्ट लक्षात घ्या आता. अरे ते नागरिकत्व चॅप्टरच तसं रे. एक गोष्ट आता सरळ लक्षात घ्या. 1 मार्च 1947 नंतर जो कोणी काय सांगतो हे स्थलांतर करून गेलाय पाकिस्तान, म्हणजे हा आपला इंडिया,
हे आहे पाकिस्तान. आफ्टर म्हणजे नंतर, ठीक आहे ना. इंडियातनं पाकिस्तानात गेला तर हा भारताचा नागरिक असणार आहे का? इंडियन सिटीजन अजिबात नाही. हे वाक्य लक्षात घ्या. हे कळलं मला. आता बघा पुढे काय सांगता येईल. मात्र अशी व्यक्ती कायदेशीर परवान्याखाली पुन्हा स्थायिक होण्यासाठी किंवा कायमचे परत येण्यासाठी भारतात आली असेल तर, म्हणजे ही व्यक्ती आला एक लक्षात, एक कधी सिटीजन असणार नाही, परंतु जर त्याला व्हायचं असेल तर तो परत ते सांगतो मी फिरून फिरून 1948च्या तो परवाना घेऊन 26 जानेवारी 1950च्या पूर्वी 6 महिने सलग. कळलं का मला काय म्हणायचं? परवाना म्हणजे काय त्या दिवशी जायचं असं नाही, त्या दिवशी ती पद्धत चालू झाली होती. कळलं का मला काय म्हणायचं? 19 जुलै 1948ला परवाना पद्धत म्हणजे लायसन पद्धत चालू झालेली होती. आणि ती काय एका दिवसात संपली का नाही. पुढं मग 6 महिन्यापूर्वी कधी पण घ्या ना तुम्ही, किमान 6 महिन्याचं वाच केलं पाहिजे. आता कळलं का? हां हे तर काहीच नाही. पुढं असं काय भारी भारी आता मी बरेच दिवस बसलेला आहे तो चॅप्टर, परंतु डोकं दुखतोय. ठीक आहे ना, हे डोकं दुखी चॅप्टर आहे म्हणून तो आज घेतलाय ना पहिला, उद्या नको. शेवटी क्वेश्चन जसे पण फिरून देतात, तो असेल का, असं असेल तर ते असेल का. प्रॅक्टिकल क्वेश्चन असतात ना, मग मी ते समजून नाही पाहिजे की प्रॅक्टिकल क्वेश्चन काय टाकले जातात माहिती का. सपोज एखादा भारतीय नागरिक आहे, अनिवासी भारतीय ज्याला आपण म्हणतो, एकदा क्वेश्चन आलेला तसा की नॉन रेसिडेंटल इंडियन आहे, म्हणजे काय तो तर भारतीयच नागरिक आहे परंतु राहायला दुसऱ्या देशात, त्याला आपण काय म्हणतो येणार आहे. त्याला जर मतदान करायचं असेल, आता आपण ते इलेक्ट्रिकली ट्रान्सपोर्ट आणि इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सपोर्ट पोस्ट बॅलेट सिस्टम आणलेलं आहे, ETPPS बरोबर ना. हां ते आता आणलंय. अगोदर सांगतो मी, अगोदर करावं काय लागत होतं की त्याला तिथनं त्याच्या स्वतःच्या मतदारसंघात येऊनच मतदान करायला लागतं. अलग लक्षात. आणि स्टेटमेंट असं क्वेश्चन म्हणजे तो पाहिजे तिथं जाऊन मतदान करू शकतो असं काही नाही. ज्याचं वोटर ID जिथं असेल, ज्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असेल तिथं जाऊन तो मतदान करू शकतो येणारा, असं होतं. म्हणजे असं प्रॅक्टिकल क्वेश्चन विचारले जातात. तुम्हाला याचं कन्सेप्शन क्लॅरिटी पाहिजेच, म्हणजे पाहिजेच. हे कळेल का? कळलं का तुम्हाला? शिंदे मॅडम आता झालंय का क्लिअर? हां याच्यानंतर जो कोणी येईल, याच्या अगोदर आला तर ठीक आहे आपलाच नागरिक आहे, याच्यानंतर आलं तर लायसन लागणार, एवढंच लक्षात ठेवा. पुस्तक काय भाषा समजून सांगायला गेलं पाहिजे. तुम्हाला कळत नाही आणि मला कळत नाही, मी काय सांगतो. की 26 जानेवारी 1950 पूर्वी मॅडम तुझा नोट करा साहेब, इथं लिहिलेलं नाही ना सर. कुठं? अच्छा हा पूर्ण 7 मध्ये आर्टिकल 7 मध्ये लिहिलेलं नाही बघा, तुझं नोट करून ठेवा. आता कोणाला काय डाऊट आहे का अजून? लास्ट बेंच मॅडम तुम्हाला समजलं का व्यवस्थित? छोटे विचार करू तुम्हाला. आता आर्टिकल 8 हे PIO जे आहे ना, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, म्हणजे यांचं कोणतरी आपल्याकडे राहत असं ना अगोदर, ठीक आहे, परंतु हा बिचारा आता कोणत्या तरी दुसऱ्या देशाचा नागरिक आहे. हा बिचारा दुसऱ्या कोणत्या तरी देशाचा नागरिक आहे. हा ए नावाचा व्यक्ती, कशाला मीच घेतो ना, हा योगेश म्हणजे मीच, हा अमेरिकेचा नागरिक कन्सिडर करा रे, कन्सिडर करा, ठीक आहे ना.
परंतु माझी आजी आजोबा आई वडील कोणीतरी रिलेटिव्ह नाही का, पहिलं कुठलं आहे इंडियन आहे, बरोबर आहे का? त्यासाठीचं हे PIO पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन असं म्हणतात. आलं का? माझं ओरिजिन कोणतं आहे, मूळ कोणतं आहे, इंडियनच आहे ना. मला मी नागरिक अमेरिकेचा असू दे काही, कॅनडाचा असू दे काही, जगातल्या कुठल्या देशाचा असतो. किती देश आहे असं आपलं सर जगात किती देश आहे? किती? 193 याचे सदस्य कशाचे युएनचे 189 असं काय करतात? काही सांगता राहू तुम्ही, जाऊ द्या उद्या सांगा. हे लक्ष घ्या. मी काय बोलतोय आता, इतर कोणताही देश बरं का, हे भारत पाकिस्तान मॅच संपलेली आहे. आता पुढे बघा, अरे तिकडनं इकडे आलेले, इकडनं तिकडे गेलेले, संपले. आता इकडे पुढे बघा, आता हे काय, ठीक आहे ना, हे लय महत्वाचं आहे. इतर कोणताही देश त्याचा तो नागरिक म्हणजेच कोण PIO. हा इतर कोणत्याही देशाचा काय आहे तो नागरिक निवासी आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, नागरिक ऑर्डिनरी रेसिडेंट आपण त्याला, तो निवासी तिथं. ठीक आहे, परंतु तो काय आहे PIO कार्ड धारक आहे. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन PIO आपण नंतर ते मर्ज केलंय, ते पण मी नंतर सांगणारच तुम्हाला. आता फक्त एक गोष्ट लक्षात घ्या. आता ह्या माणसाला जर भारताचा नागरिक व्हायचं असेल तर होऊ शकतो का? तर होऊ शकतो. कसं ते लक्षात घ्या. यांनी काय करायचं, हे आता 26 जानेवारी 1950 अगोदर जर यांनी अर्ज केला तरी चालेल, आणि नंतर जरी केला अर्ज तरी पण चालेल. लक्षात घ्या. आणि त्यांनी ती नोंदणी कुठं करायची? वाणिज्य दूतावास, ज्याला आपण काय म्हणतो एम्बेसी आपली, बरोबर आहे. म्हणजे आता हा एक व्यक्ती, ठीक आहे ना, हा अमेरिकेचा सिटिझन आहे आता सध्या, त्याला व्हायचं भारताचा नागरिक. याने काय करायचं, आपल्या वाणिज्य दूतावासात जायचं. तसा काय करायचा, अर्ज करायचा, बरोबर की नाही. हा कधी करू शकतो? 26 जानेवारी 1950 अगोदर पण करू शकतो, आणि म्हणजे अगोदर पण आणि नंतर देखील करू शकतो. दोन्ही गोष्टी शक्य आहे, अगोदर पण शक्य आहे आणि नंतर देखील शक्य आहे. ठीक आहे. ज्यावेळेस हा अर्ज करेल ना, या अर्जामध्ये त्यांनी तो प्रूफ द्यायचा असतो. कोणता प्रूफ? बाबा माझे आई वडील आजी आणि आजोबा हे कोण होते? इंडियन होते. हे इंडियन. हा प्रूफ कुणाला द्यायचा? अर्ज करताना दूतावासाला द्यायचा. ठीक आहे. आणि त्यांनी तो अर्ज फिलअप करायचा की बाबा मला आता भारताचा नागरिक व्हायचा आहे, त्याला नागरिकत्व दिलं जाईल का? 100% मिळेल. सपोज आता एक्झाम्पल घ्या, कमला हॅरिसन सांगतो आता मी तुम्हाला. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे, नागरिकत्व अमेरिकेचं आहे, बरोबर आहे की नाही. परंतु आईचं नागरिकत्व कुठलं होतं? भारताचं होतं. कळलं का मला काय म्हणतो? सगळ्यात उत्तर होणार तुमच्या प्रॅक्टिकल तुम्हाला क्लिअरच झालं असं. कळतंय ना? हे लक्षात ठेवायचं, पेपरमध्ये नाही आठवतं मी काय सांगितलं. कमला हॅरिसन बरोबर अमेरिकेचा व्हाईस प्रेसिडेंट आहे, बरोबर. नागरिकत्व अमेरिकेचं आहे ना, परंतु ओरिजिन कुठलं आहे? कळलं का मला काय म्हणायचं? त्यांना PIO मध्ये कन्सिडर करू शकतो. आता समजलं का तुम्हाला? इतर फक्त हेच नाही बरं का, जगातला कोणताही देश इतर कोणताही देश नागरिक निवासी जरी तो असेल दुसऱ्या देशाचा, जर त्याला इंडियन सिटिझनशिप जर पाहिजे असेल तर तसा रीतसर अर्ज कुठे करायचा? वाणिज्य दूतावासाकडे. तो भला त्यांनी 26 जानेवारी 1950 अगोदर गेला असला तरी चालेल आणि आत्ता जरी गेला तरी चालेल का? 1950 नंतर केला तरी चालेल, म्हणजे चालेल. आज देखील ते एवढा भारतीय नागरिकत्व दिलं जाऊ शकतं, त्यासाठी दिलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याला एक अधिकार नसतो, तो कुठला मी तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे. दोन्हीचं कम्पॅरेटिव्ह मी ज्यावेळेस सांगेन तुम्हाला त्यावेळेस सांगतो.
हे कळलं तुम्हाला. परंतु तसा पुरावा म्हणजे काय, आई वडील आजी आजोबा यांच्यापैकी एक व्यक्ती कोण होतं? इंडियन ओरिजिन म्हणजे हे आमच्या इकडेच राहत होते पूर्वज, आम्ही फक्त इकडे आलो, इकडे स्थायिक झालो. आता आम्हाला वाटतं की चला आता खेड्याकडे चला, अरे तसं नाही रे, देशाकडे चला. हे नोट केलंय का तुम्ही? आता हे समजलं का तुम्हाला? शिंदे मॅडम चुकलं का? नाही रे, काय कन्फ्युजन होता. इथपर्यंत आता हे होतं. आता जरा सॉफ्ट कॉर्नर आहे तुम्हाला, इथून पुढे परत त्याला टफ जाणार आहे थोड्या वेळाने, ठीक आहे. हे ब्रेक नंतर आपण जरा जाऊया, तुम्हाला जरा ब्रेक दिला पाहिजे असं वाटतं मला थोड्या वेळाने. स्नेहल मॅडम आजारी का? कशाला यायचं घरी, आराम करायचं. आर्टिकल 9, मी भारताचा नागरिक आहे, मी परकीय देशाचा नागरिकत्व स्वीकारलं, माझं नागरिकत्व राहणार आहे का? हा, जाणार ना. म्हणजे भारतीय व्यक्तीने परकीय देशाचं नागरिकत्व भारताचा नागरिक परकीय देशाचा नागरिक झाला, भारताचा नागरिक राहत नाही. आर्टिकल 9 असं सांगतंय, ठीक आहे ना. एखाद्याला परकीय देशाचा नागरिक पाहिजे असं त्यांनी स्वच्छने स्वीकारलेलं असताना असं बदल नोटीस केलेले असते कोणी तुमच्यावर. हा, कोण कशाला आपली लोकसंख्या वाढवत बिनकामाची, त्या लोकांना हाऊस आहे लोकसंख्या वाढवायची. सगळे जाणे सोडायचे, पहिले म्हणते हम दो हमारे दो, नंतर म्हणते हम दो हमारे एक, आता म्हणते हम दो हमारे तीन. अरे चायनाची पॉलिसी चेंज झाली ना. पहिली पॉलिसी काय होती, हम दो हमारे दो, नंतर हम दो हमारे एक, नंतर आता काय म्हणतात हम दो हमारे तीन. बहुतेक त्यांना असं वाटतंय आता नवीन एखादं वाटायचं तर काय. जगाने चीनपासून सावध राहिलं, सगळ्यात मोठं कळीचा मुद्दा आहे. चायनाच्या अलीकडच्या पॉलिसी तुम्ही वाचलं ना, तुम्हाला कळेल जगासाठी किती धोकादायक बनलेलं आहे आता, भयंकर. तुम्हाला असं वाटत असेल अफगाणिस्तान तालिबान एवढं इझी घेतलं, एवढं इझी कसं घेतलं. आर्टिकल 9 सगळ्यात महत्त्वाचं, एखादा व्यक्ती ज्यावेळेस परकीय देशाचा नागरिक होतो तो भारताचा नागरिक राहत नाही. कळलं का? हे असंच लिहा. कसं लिहिलं तुम्ही? हां, हे नोट्स काढण्याची अशी पद्धत असतो, म्हणून मी कसं लिहिलं बाबा, भारताचा नागरिक परकीय देशाचा नागरिक झाला गेला. कळलं? तुम्हाला कसं करायचं, कसं लिहायचं लिहा. आता 10 काय आहे की आर्टिकल 10 काय सांगतं की संसद जो कायदा करेल त्या कायद्याच्या अधीन कोण असेल, म्हणजे संसदेने केलेले सर्व कायदे पाळणे ही कोणाची जबाबदारी आहे. हां, म्हणजे प्रत्येक नागरिक संसदीय कायद्याअधीन असेल. प्रत्येक नागरिक संसदेच्या कायद्याच्या अधीन असेल म्हणजे काय, जो पण कायदा आपल्या पार्लमेंटने पास केलेला आहे त्या कायद्याच्या आतच आपण काम केलं पाहिजे. त्या कायद्याचा भंग आपण करता कामा नाही, असं आर्टिकल किती सांगतंय, 10 सांगतो. ठीक आहे ना. केलं तुम्ही नोट? समजतंय? नाही समजतं?
आणि मग मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो ना, आर्टिकल 11 घटनाकर्त्यांनी हे आर्टिकल कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं टाकलं की संसद ठरवणार कुणाला भारताचा नागरिक बनवायचं आणि कुणाला भारताचा नागरिक बनवायचं नाही. हे सर्वस्वी जबाबदारी कोणाची आहे? संसदेची. ठीक आहे ना. संसदेला अधिकार आहे कुठे? नागरिकत्व, संपादन, समाप्ती आणि अन्य तरतुदी आपण त्याला म्हणू शकतो. अन्य तरतुदी म्हणजे जे आता नवीन नवीन बदल होत आलेले आहेत. आतापर्यंत 9 वेळेस संसदेने नागरिकत्व कायद्यामध्ये बदल केलेला आहे. ठीक आहे ना. जो सिटिझनशिप ऍक्ट आहे आपला 1955चा. ठीक आहे ना. सिटिझनशिप ऍक्ट जो आहे आपला 1955चा आतापर्यंत जवळपास 9 वेळेस त्याच्यामध्ये बदल संसदेने केलेले आहे. गरजेनुसार 9 वेळा बदल. पहिल्यांदा मला वाटतं हा 55चा कायदा आहे. 1957, 1960, 1985, 1986, 1992, 2003, 2005, 15 आणि 2000. बरोबर. इतक्या वेळेस दुरुस्ती केलेली आहे. इतक्या वेळेस माहितीसाठी नोट करून ठेवा तुम्ही. यात एखादं साल मागं पुढे असू शकतो, पण मग ते मला वाटतं हेच आहे. म्हणजे हेच असू शकतं. हेच 100% म्हणजे लक्षात ठेवलं नाही. लक्षात ठेवलं की हे तर कन्फर्मच आहे, हे दोन पण कन्फर्म आहे आणि हे पण कन्फर्मच आहे. बरोबर आहे. यातच एवढ्याच वेळेस बदल केले जातात. 9 वेळेस बदल म्हणजे ज्या वेळेस आपल्याला गरज पडली कुणाला नागरिकत्व द्यायचं, कुणाला द्यायचं, त्यानुसार आर्टिकल 11च्या आधारे संसदेने हे सगळे बदल केले. हे सगळे बदल कशात? साध्या बहुमताने. बरं का, साध्या बहुमताने बदल होतात. तिथे अमेंडमेंट करण्याची गरज नाही कॉन्स्टिट्यूशनला. कळलं? त्या कायद्यामध्ये दुरुस्ती केली जाते, कॉन्स्टिट्यूशनमध्ये दुरुस्ती केली जात नाही. हा कायदा सेपरेट आहे. CA 1955. कळलं का? आर्टिकल 11च्या आधारे संसदेला राईट्स दिलेले आहेत. कोणी? आपल्या घटना समितीने म्हणजे संविधान सभेने, आपल्या कॉन्स्टिट्यूशनने. काय? तुम्हाला कुणाला नागरिकत्व द्यायचं, कोणाचं काढून घ्यायचं किंवा काय तरतुदी करायच्या त्या तुम्ही करा. ठीक आहे ना. त्यासाठी हा कायदा केला 1955चा. त्यामध्ये हे झालेले वेगवेगळे बदल. आता हे कधी काय बदल झाला एवढं लक्षात ठेवण्याची काही गरज नाही. त्यावरती काय प्रश्न येत नाही. ठीक आहे ना. एवढं लक्षात ठेवा. हेच खूप झालं. आणि हे संपादन, तर संपादन किती मार्गाने रे? 5 मार्ग आहे ना. हे नोट केलं का तुम्ही? केलं का सगळ्यांनी? शुभांकर लिहिले का रे? आता हे शॉर्टमध्ये मी सांगतो, परत एक सांगतो. ठीक आहे ना. जन्म, त्यानंतर वंश, बाय बर्थ, बाय डिसेंट का? डिसेंट का? एक डिसेंट म्हणजे सभ्य, एक डिसेंट म्हणजे वंश आणि एक डिसेंट म्हणजे 3 प्रकारचे डिसेंट आहे ना. प्रोनाउन्सिएशन एकच होतं. परंतु इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करा, तुम्हाला कळेल. इंग्रजीचं सर तुम्हाला सांगतो मी कसं सांगू. त्याला डिसेंट म्हणणार तर इंग्लिश मीडियमवाले आहेत. बरोबर ना. एक डिसेंट म्हणजे वंश, एक डिसेंट म्हणजे सभ्य, जे तुम्ही सगळे आहेत. बरोबर आहे. आणि एक डिसेंट म्हणजे काय? काय? युआर स्टुडंट ऑफ कॉन्व्हेंट, स्टुडंट ऑफ मराठी मीडियम. काय माहिती? नोंदणी, रजिस्ट्रेशन, स्वीकृती, नॅचरलायझेशन आणि प्रदेश संमिलीकरण याला काय म्हणतात?
या 5 पद्धतीनं नागरिकत्वाचं संपादन होऊ शकतं, म्हणजे मिळू शकतं. कळलं का मला काय म्हणा? या 5 पद्धतीनं मिळू शकतं. ठीक आहे, नागरिकत्व. आणि समाप्तीचे देखील हे मी इकडं लिहितोय, दिसतं का? ठीक आहे. आता समाप्तीचे बघा का, आता लक्षात घ्या. मिळणं तर ठीक आहे. समाप्तीमध्ये काय काय सांगता येते की बाबा त्याग करतात तुम्ही, त्यावेळेस ते जातं. संपुष्टात येणे, आणि काढून घेणे, या 2 गोष्टी झाल्या. आणि आणखी अन्य तरतुदी ज्या काही करायच्या असतील, म्हणजे आता जे सीए आणलेलं आहे, ठीक आहे ना, ते कुणासाठी आहे? आसामसाठी, बरोबर ना? सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. हां, ठीक आहे. आता काय समजा तरी काय महत्त्वाचं आहे, अन्य तरतुदी करू शकते, अजून करायच्या असतात. ठीक आहे, परंतु हे महत्त्वाचं आहे, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि हे सगळं कशाच्या अंतर्गत चालतं? कॉन्स्टिट्यूशन नाही बरं का. सी ॲक्ट, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट जो आहे ना 1955, त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. तर आपण अमेंडमेंट ॲक्ट नाही म्हणू शकतो. सिटिझनशिप ॲक्ट जो आहे सीए, ठीक आहे ना, त्याच्या अंतर्गत हे बदल संसद करू शकते. आर्टिकल 11 तसा अधिकार संसदेला दिलेला आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं लिहिलेलं नाही की जन्मने नागरिक, वंशाने नागरिक, नोंदीने नागरिक, सुकृतीने नागरिक, प्रदेश सबलीकरणाने नागरिक वगैरे वगैरे काही नाही. जे 5 ते 11 आर्टिकल होते ते तुम्हाला ते सांगितले. आर्टिकल 5 काय आहे? ऑर्डिनरी रेसिडेंट. आर्टिकल 6 काय आहे? पाकिस्तानात जन्म, भारतात स्थलांतर. आर्टिकल 6 काय आहे? भारतात जन्म, पाकिस्तानात गेला, परत आपल्याकडे आला. आर्टिकल 7 काय आहे? आर्टिकल 8 काय आहे? PIO, पर्सन ऑफ इंडियन ऑरिजिन. ओके, एखादा व्यक्ती आहे बॉर्न इन बॉटम अमेरिका, सिटिझन ऑफ अमेरिका, बरोबर, परंतु ओरिजिन ऑफ इंडिया. इफ यू वॉन्ट टू बिकम अ सिटिझन ऑफ इंडिया, इट इज पॉसिबल व्हेन is any of one of the parents or grandparents were of Indian origin, and if he is correct. If you want to become a citizen of India, you can go to embassy. कशासाठी? कोड मिक्सिंग आणि कोड स्विचिंग 2 कॉन्सेप्ट मला माहिती आहे इंग्लिशमध्ये. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, आहे ना, ते मध्येच एखादा शब्द मराठी घालणे, हिंदी घालणे, कोड स्विच करणे, कोड मिक्स करणे, एखादं वाक्य आपल्याला टाकणे, कोड मिक्स झाला. तुम्ही आता इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करा. नंतर चालेल. आता तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास करा. ठीक आहे, मला समजतंय. इकडे लक्ष द्या. मी काय बोलत होतो, आर्टिकल किती झाले? 9. हां, एखाद्या पोट्याला वाटलं की आपल्याला आपल्या भारताचं नागरिक राहायचं नाही, जा की तुला पण अडवलंय, जा अफगाणिस्तानला. काय रे काय सामान्य व्यक्तीचा सन्मान थोड्या वेळ करणारच आहे, ते पण आहे. त्याला दिलं जातं ना, आपण नॅशनलायझेशन वर्ग स्वीकृत नागरिकत्व दिलं जातं, परंतु ती सामान्य व्यक्ती फारच सन्माननीय असली पाहिजे. म्हणजे आपण अण्णा सावंत दिलं होतं. अण्णा सावंत तुम्हाला माहिती कोण आहे? पाकिस्तानचा सिंग आहे, बरोबर, त्याला आपण दिलं होतं. हां, हा म्हणजे एखादा सामान्य व्यक्ती आहे देशाचा, अलग लक्षात. आणि त्याला वाटतंय की मध्यंतरी आमिर खान बोलला होता ना, हां, अक्षय कुमार कॅनडिडेटचं नागरिकत्व, बरोबर. एखादा सामान्य व्यक्ती त्याला सोडून जायचं आपलं नागरिकत्व सोडू शकतो ना, त्याला कोणी अडवलं विचारायला सोडू शकतो, असं बळजबरी केली नाही ना कुणाला. हां, परंतु त्याला टर्म्स अँड कंडिशन आहे. जर भारत युद्धामध्ये गुंतलेला असेल तर आपल्याला त्याला सोडून जाता येते. ठीक आहे ना, एखाद्या सिच्युएशन जर असेल इंडियामध्ये आणि तू नागरिकत्वाचा त्याग करत असेल तर असं शक्य नाही. ठीक आहे ना, त्यावेळेस स्टे आणला जातो केंद्र सरकारकडून, म्हणजेच कोण काय म्हणतात, म्हणजेच कोण तुमचं संस्था. ठीक आहे ना,
अजून आर्टिकल काय डाऊट सोडू शकतो बेचारा जायचं जाऊ शकतो बरोबर. माझा एक साधारण अशा गोष्टीमध्ये गणित सांगणार आहोत. ठीक आहे ना, चांगलं आहे. हां ठीक आहे. आणखी आर्टिकल 10 काय आहे? संसदेने केलेले कायदे मान्य असतात. हां आपण सगळे जे नागरिक आहेत ना हर्षल, आपण सगळे जे नागरिक आहोत ना, सिटीजन ऑफ इंडिया, पीपल ऑफ इंडिया राईट. तर आपण सगळे अंडर कशाच आहे पार्लिमेंट एवर आहे मेड बाय पार्लिमेंट अंडर राईट. आर्टिकल 11 संसद संपादन संपुष्टात आणि अन्य दर्शनी करण्यात आले. संपादन किती मार्गाने? एखाद्या व्यक्तीच्या जन्माने भारतीय, एखादा वंशनी भारतीय, एखादा भारतीय मुळाचा आहे बाहेर राहतोय म्हणून आपण देतो त्यांना, ते मायनॉरिटीज आहे ना. हां आता एक जर सोडलं तर म्हणजे मुस्लिम जर सोडलं तर बाकी सगळे कम्युनिटीज घेतले ना त्यांनी मायनॉरिटीजमध्ये. नोंदणीद्वारे आता दिलेलं आपण सीए अमेंडमेंट आता सगळं रिसेंटली 2019 बोलतो. ठीक आहे. आणि स्वीकृती एखादा मानव व्यक्ती असेल किंवा आपलेच लोक असतील त्याला स्वीकृतपणे आपण देऊ शकतो. आणि प्रदेश समिलीकरण म्हणजे काय? सिक्कीम इज नॉट अ पार्ट ऑफ इंडिया. पॉन्डेचरी इट इज नॉट अ पार्ट ऑफ इंडिया. गमनदीव अँड दादरा नगर हवेली असतो पार्ट ऑफ इंडिया. ज्यावेळेस ते आपले भाग झाले त्यावेळेस ते नागरिक ऑटोमॅटिक आपले काय झाले नागरिक झाले बरोबर आहे. मग असे प्रदेश समिलीकरण म्हणजे आपण एखादा भाग जर घेतला किंवा एखादा भाग आपल्याकडे आला तर त्या प्रदेशातले नागरिक आपले नागरिक इकडून सांगणारच नाही. आणि एखाद्या व्यक्तीने नागरिकत्वाचा त्याग केला सोडला तरी गेलंच संपुष्टाने नाही. संसदेला वाटलं घ्यायचं कारण काय ते आंतरिक लावली यांनी आपल्या देशामध्ये बरोबर नाही. किंवा एखादा परकीय नागरिक आहे त्याने चुकीनं फ्रॉड करून भारताचा नागरिकत्व मिळवलेलं आहे त्याचं नागरिकत्व काढून घेतलं. मध्यंतरी तेलंगणाचं एक आमदार आहे हां त्याचं त्याच्याकडे कुठलं नागरिकत्व आहे आफ्रिकन कंट्री कोणती तरी मला आठवण झाली आता मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला सांगितलं पुन्हा तरी सांगितलं होतं. तर हां तो आमदार होता आमदार त्याचं नागरिकत्व काढून घेण्यात आलं. म्हणजे आमदार आला का तो विशेष नाही ना विशेष क्लोज ना. कारण मग मी सांगितलं तुम्हाला की जे भारताचे नागरिक आहे विधानसभा लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था त्याचा सदस्य कोणाला होता येतं मतदान कोण करतो भारतीय नागरिक वोटर आय डी त्याचं काढून घ्यायचं. ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला रिसेंटली न्यूज त्याचं नाव कोण सांगतं मला हर्षल तू सांगतो त्या नाव तेलंगणाचे आमदार आहे. ठीक आहे ना. तेलंगणा राष्ट्र समिती त्यांचं नागरिकत्व काढून घेतलं होतं कारण त्यांनी दुसऱ्या देशाचं नागरिकत्व होतं त्यांच्याकडे. तरी पण काय होतं त्यांनी फ्रॉड करून भारताचं नागरिकत्व असल्याचं भासवलं होतं. ठीक आहे ना. सगळ्या गोष्टी अशा असतात. असे ज्यावेळेस न्यूजमध्ये असतात ना तर त्यावेळेस तसेच तसे पेपरला विचारले जातात. कळलं. राज्यपालाच्या बाबतीमध्ये विचारलं राज्यपालाचे पंख छापणारा पंच आयोग मध्ये पण ते राहुल गांधी विषय पण म्हणतात त्यांच्याकडे इटलीचं नागरिकत्व आहे असं काहीतरी मध्ये संसदेत चाललेलं. आता त्याला त्यांनी दिलेलं आहे म्हणून त्यानंतर आपण काय करू शकतो नाही ना. परंतु ते भारताचे नागरिक पण आहे ना. पण एखाद्या व्यक्तीने स्वच्छने जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं असेल तर त्याचं भारतीय नागरिकत्व जातं. हा एक आपल्याकडे सर्वसामान्य नियम आहे. हा लक्षात तो सगळ्यांना लागू व्हावा. परंतु ते काय मोठे लोक असतात त्यामुळे ते लोक काही पण करू शकतात ना. म्हणतात त्यांनी मला नागरिकत्व दिलं म्हणजे काय त्याचा भारताचा नागरिक आहे मला या देशाचं पंतप्रधान व्हायचं आहे बरोबर नाही. मला म्हणजे सन्माननीय राहुल गांधींना. ठीक आहे. आता ब्रेक घेऊया आपण. कोणाकडे जर्मनीच होतं का चिन्नामल्ली रमेश राईट 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 बरोबर. आठवत नाही लय दिवस झाले त्याला खूप दिवसापूर्वी त्यांना टर्मिनेट केलेलं आहे ना त्यामुळे हे बंद करा.